हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय। विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला। काय म्हणतात महाराज? सदा नाम घोष करू हरी कथा तिनी सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालू सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा। सर्व सुखल्यालू सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधू पाप पुण्य अंगा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संता ज्ञानच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा ज्ञानच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास
सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानको जिचरणी साष्टांग मी घातिला विढाला सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो स्वर बंद करा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताच्या नामाने मानवी जीवनावर होणारा जो परिणाम आहे त्याचं चिंतन करणारा गोडासा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सांगतायत आम्ही आमच्या जीवनामध्ये सदा नाम घोष करू हरिकथा या भूमिकेमध्ये आहोत. याचा परिणाम काय तेने सदा चित्ता समाधान हा पहिला परिणाम सांगतात. दुसरा परिणाम आनंदे निर्भर डुल्लत असो दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध घ्या. तिसरा परिणाम तिसऱ्या चरणातला उत्तरार्ध घ्या देहीच विदेही भोगोदशा आणि चौथा परिणाम चौथ्या चरणातला उत्तरार्ध घ्या लागो निधू पाप पुण्य अंगा. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तेने सदा चित्ता समाधान व्हायचं असेल तर काय करावं लागेल सदा नामघोष करू हरिकथा. आनंदे निर्भर डुल्लत असो या भूमिकेमध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल सदा नामघोष करू हरिकथा. देईच विदेही भोगोदशा या अवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल सदा नामघोष करू हरिकथा. आणि लागो निधू पाप पुण्य अंगा या भूमिकेपर्यंत जायचं असेल तर काय करावं लागेल सदा नामघोष करू हरिकथा. विठ्ठला या दृष्टीने थोडासा या अभंगाचा विचार करता येण्यासारखा आहे. पवित्र भूमी असणाऱ्या या ठाणे नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य अधिष्ठानापुढे संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीने हा पारंपरिक उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवामध्ये माझ्याकडे आरंभी चाललेली ही कीर्तनाची सेवा आजपासून या उत्सवाला सुरुवात होते आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा अनेक वर्षे झालं या उत्सवामध्ये कीर्तन सेवेचा योग येतो आहे. आजही पुन्हा एकदा ज्ञानोबारायांच्या समोर ही कीर्तनाची सेवा संपन्न होते आहे. ठाणे शहर आणि परिसरातील सगळीच आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विविध क्षेत्रातील आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील पूजनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या कृपेने या अभंगाच्या विचाराला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठल या अभंगाचा शब्दशः किती विचार माझ्या अल्पवेळेमध्ये आणि अल्पमतीमध्ये करता येणं शक्य आहे मला माहीत नाही आहे. परंतु या अभंगातल्या एका महत्त्वाच्या शब्दाकडे मला आपल्याला सगळ्याला घेऊन जायचं आहे. तेने सदा चित्ता समाधान. इथला जो समाधान शब्द आहे की नाही या समाधान शब्दाकडे जरा थोडंसं लक्ष द्या. थोडं हा शब्द अधोरेखित करा. याचं कारण असं आहे की या शब्दाच्या भोवती प्रत्येकाचं जीवन फिरतं आहे. प्रत्येकजण जो धडपडतो आहे प्रयत्न करतो आहे तळमळतो आहे नव्हे अट्टहास प्रत्येकाचा जो आहे तो एवढ्या एका शब्दाच्या अनुभूतीकरिता आहे. समाधान या शब्दाच्या अनुभूतीच्या दृष्टीने आपला सगळ्यांचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. मग कधी कधी प्रश्न पडतो की हे समाधान समाधान म्हणजे तरी नेमकं काय आहे. प्रत्येकाला अपेक्षतेचे आहे. प्रापंचिक मनुष्य प्रपंच करतोय समाधानाकरताच आणि पारमार्थिक मनुष्य परमार्थसुद्धा करतो आहे समाधानाकरता. लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाची रोजची धावपळ चाललेली आहे ती केवळ आणि केवळ समाधानाकरता. मग ज्याच्याकरिता आपली सगळ्यांची धावपळ चाललेली आहे किंवा जे मानवी जीवनाचं एक अंतिम अशा पद्धतीचं साध्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते समाधान म्हणजे तरी नेमकं काय. मराठी भाषेमध्ये हा शब्द जरी 4 अक्षरांचा असला तरी या शब्दांची अनुभूती मात्र सामान्य नाही आहे. काही शब्द असे असतात की ते शब्द उच्चार करायला सोपे असतात पण त्या शब्दाची अनुभूती येणं फार कठीण असतं. आनंद हा शब्द उच्चार करायला सोपा आहे पण या शब्दाची अनुभूती आपल्या जीवनात येईलच असं काही सांगता येत नाही. आणखीन थोडं पुढं बोलतो. सत्य हा शब्द उच्चार करायला सोपा आहे पण सत्य शब्दाची अनुभूती किंवा आचरण अख्खं आयुष्य गेलं तरी येईलच
असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून मराठी भाषेतल्या काही शब्दांचा विचार करताना या शब्दांचा विचार अनुभूतीच्या दृष्टीने करावा लागेल, केवळ चर्चेच्या दृष्टीने करून भागणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मग आता प्रश्न पडतो की हे समाधान म्हणजे तरी नेमकं काय असतं? समाधान या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय करावं लागेल? मी आपल्याला एक तत्त्वज्ञानातलं वाक्य सांगून पुढे जातो. ऐका. समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. ऐका. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही आहे. किती वस्तू प्राप्त झाल्या म्हणजे समाधान मिळतं असं प्रपंचात कधीच घडत नाही. पण वृत्ती स्थिर होणं ही समाधानाची अवस्था आहे. थोडं स्पष्ट बोलू. मग आम्ही प्रपंच करतोय का परमार्थ करतोय याला महत्त्व नाही, आमची वृत्ती कशा स्थिर आहे याला महत्त्व आहे. एरवी प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही बहिरंगच आहेत. एका अंगाने बघायला गेलं तरी प्रपंचाचं एक लेबलच आहे आणि परमार्थाचं एक लेबलच आहे. विशेष करून जर विचार करावा लागतो तो वृत्तीच्या अनुषंगाने. त्यामुळे वृत्ती आमची किती स्थिर आहे त्याच्यावर समाधानाचं चिंतन अवलंबून असतं. थोडं महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. त्यामुळे वृत्ती निवृत्ती होणं याला समाधानाची अवस्था म्हणा. थोडं आणखीन स्पष्ट बोलतो. मी निवृत्ती म्हटलंय, निवृत्त म्हटलेलं नाही. निवृत्त वेगळं आणि निवृत्ती वेगळी. आता निवृत्त याचा अनुभव सगळ्यांना आहे. आपल्याकडे 60 वयाची 60 वर्ष झाले की आपल्याकडे काय आहेत? तुम्ही निवृत्त. म्हणजे बऱ्याचदा आपण निवृत्त झाल्यानंतर इकडं प्रवृत्त होतो, ती गोष्ट निराळी. म्हणजे आपली बऱ्याचदा इकडली प्रवृत्ती तिकडल्या निवृत्तावरच अवलंबून असते. पण म्हणजे आपल्याकडे निवृत्त हा शब्द वेगळा आहे आणि निवृत्ती हा शब्द वेगळा आहे. आपल्याकडे व्यवहारामध्ये निवृत्त शब्दाला काही वयाच्या मर्यादा दिलेल्या दिसून येतात, परंतु परमार्थामध्ये काही वयाच्या मर्यादा नाहीत. म्हणजे आपल्याकडे वयाची 60 वर्ष झाले की तुम्ही कामावर येऊ नका असं आपल्याकडे सांगितलं असतं. तसं आमच्याकडे खरं तर संप्रदायात तसला काही प्रकार नाही. म्हणजे वयाची 60 वर्ष झाले की तुम्ही कीर्तन करू नका असं नाही, उलट जोर येतो नंतर. तर म्हणजे आता जास्त पद्धतीने करावं वाटतं, अधिकाधिक पद्धतीने आम्हाला परमार्थामध्ये प्रवृत्त व्हावं वाटतं असं. पण तशा अर्थाने जर आपण बघायला गेलो तर निवृत्त आणि निवृत्तीतला, म्हणून मला त्या निवृत्त शब्दाकडे जायचं नाही, मला निवृत्ती या शब्दाकडे यायचं आहे. वृत्ती निवृत्ती होणं ही समाधानाची स्थिती आहे. म्हणजे काय? वृत्ती स्थिर होणं ही समाधानाची स्थिती आहे. याचा अर्थ असा सांगितला जातो, समाधान म्हणजे काय तर वृत्ती निवृत्ती होणं याला म्हणा समाधान. अशी झाली समाधानाची एक व्याख्या. मी एवढ्यावर थांबत नाही, मी थोडा आणखीन एक विचार सांगतो पुढं. काय आहे? समाधान हा शब्द बोलण्यातला नाही आहे, तो अनुभविण्याचा आहे. असं आहे, आपण सगळीजण इथं बसलेली मंडळी आहात. आपल्या सगळ्यांच्या बऱ्याच ठिकाणी काही लोकांच्या मुखात इतकं एक सहज प्रमाण पाठ असतं. एखाद्याला जर विचारलं कसं चाललंय तर ते इतक्या ठसक्यामध्ये म्हणतं ठेविले अनंते. मला ह्या तुकोबारांच्या सगळ्या अभंगात एवढंच प्रमाण याचं पाठ असतंय आणि ते अर्धच पाठ असतंय, कारण पुढलं अर्ध पाठ करून जमत नाही. ठेविले अनंते तैसेची, पण पुढं फार महत्वाचं आहे, चित्ती असू द्या ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. महाराज सांगतात चित्ताच्या ठिकाणी समाधान असू द्यावं म्हणजे चित्ताला समाधानाचा अनुभव यावा. म्हणजे नेमकं काय? याला थोडं वेगळ्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर चित्त न राहता चित्त चिदरूप होणं ही समाधानाची स्थिती आहे. आता हे चित्त चिदरूप होणं म्हणजे नेमकं कसं? तुकोबारांचं एक प्रमाण देतो. चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. ही जी भूमिका आहे ना, ते चित्त चिदरूप होण्याची भूमिका आहे. किंवा नाथराईंची भागवतातली भाषा किती गोड आहे पहा. एकनाथ महाराज सांगतात, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता.
ही नाथ महाराजांची भाषा आहे. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त त्याची संत सज्जन, ही नाथरायांची भाषा आहे. नाथराय सांगतात, प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही, पण त्यांच्या चित्ताला का स्पर्श होत नाही याचं उत्तर नाथरायांनी दिलं. चित्त राहिलं नाही तर चित्त घातले भगवंता. भगवंताला चित्त समर्पित केल्यामुळे आता चित्त राहिलं नाही तर चित्त चिदरूप झालं. जरा आणखीन एकदा बारीक ऐका. चित्त म्हणून राहिलं की दुःखाचा संबंध आहे, आणि चित्त चिदरूप झालं की सुखाचा संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा पटतंय का? हे चित्त चिदरूप होणं म्हणजे नेमकं काय? मी अनेक वेळेला एक विचार सांगत आलोय, आपण ऐकलाही असेल किंवा नसेल तर पुन्हा एकदा तो तत्त्वज्ञानातला विचार सांगून पुढे जातो. काय आहे? चित्त हा शब्द जर मराठी भाषेमध्ये लिहायचा असेल तर कसा लिहावा लागेल? चला पहिली वेलांटी आणि तला त जोडलं की काय झालं? चित्त. बरोबर आहे? चला पहिली वेलांटी, तला त जोडलं की चित्त झालं. एक काम करा, हा जो जोडलेला त आहे का नाही, तो त बाजूला काढा. जोडलेला त बाजूला काढा, खाली काय राहील? चित्त. बरोबर आहे? खाली राहील ते चित्त. म्हणजे जोडलेला त बाजूला काढल्यानंतर खाली जे राहतं चित्त. आणि चित्त या शब्दाचा अर्थ काय? चैतन्य. चित्त या शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म. चित्त या शब्दाचा अर्थ काय? परमात्मा. मग ऐका, म्हणजे त जोडल्यानंतर चित्त आहे, त जर काढून टाकलं तर आहे ते चित्त म्हणजे चैतन्य आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. म्हणजे आहे ते मुळात चित्त, आहे ते मुळात चित्त, वास्तवता चित्तलाय, त्याला एक त जोडला गेला म्हणून चित्त झालं. थोडं वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर हा जोडला गेलेला त म्हणजे आरोपित असलेला त आहे, म्हणजे अध्यासिक असलेला त आहे. एरवी अधिष्ठान चित्तच आहे आणि त्याच्यावर अध्यास झाला एका तचा, त्याच्यावर अध्यास झालाय तचा. आणखीन एक वेदांतातला सिद्धांत सांगू, ज्याचा अध्यास होत असतो त्याच्यापासून दुःख असतं. अध्यास हा दुःखाला कारण आहे, अधिष्ठान हे सुखाला कारण आहे. वेदांताचा नियमच आहे. रज्जू सर्पाचा दृष्टांत आपल्याकडे अनेक वेळेला सांगितला जातो. रज्जूवर सर्प भासला, जे भासलेला आहे तो सर्प, आणि ज्याच्यावर भासलेला आहे ती रज्जू. रज्जू या शब्दाचा अर्थ काय? दोरी. मग जे भासलेला जो सर्प आहे, भीती त्या भासलेल्या सर्पापासून आहे का दोरीच्या ज्ञानापासून आहे? भीती कशापासून आहे? दोरी आहे हे कळालं की मग भीती आहे, का सर्प आहे हा भ्रम झाल्यानंतर मग भीती आहे? खरं तर सर्प आहे असं जे तुम्हाला वाटायला लागलं त्याच्यामुळे दुःख आहे. थोडक्यात दुःख सर्प आहे असं वाटायला लागल्यामुळे झालं. दोरी आहे हे कळालं की दुःख राहत नाही. थोडक्यात अध्यास हा दुःखाला कारण आहे आणि अधिष्ठान हे सुखाला कारण आहे. हा जरा वेदांतातला नियम मी आपल्याला याच्याकरता सांगायला लागलो. आता मला पुढला प्रश्न विचारायचा आहे. तसं याच्यावर जोडलेला जो त आहे, हा जो त आहे या तचा अध्यास झालेला आहे. एरवी बघायला गेलं तर चित्त, त्याच्यावर एक तचा अध्यास झाला म्हणजे आरोपित झाला. आता अध्यास कशाला म्हणायचं? अतस्मिन तत्बुद्धी ही अध्यास हा, असं अध्यासाचं लक्षण जगद्गुरू अद्वैत शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या अध्यास भाष्यामध्ये केलेलं आहे. अतस्मिन तत्बुद्धी ही अध्यास हा म्हणजे तसं नसून तसं वाटणं याला अध्यास म्हटलं जातं. खरं तर सर्प नसून सर्प वाटणं याला अध्यास म्हणा. पुरुष नसून पुरुष वाटणं याला अध्यास म्हणा. रजत नसून रजत वाटणं याला अध्यास म्हणा. जगत नसून जगत वाटणं याला अध्यास म्हणा. म्हणजे तसं नसून तसं जे वाटतं त्याला अध्यास म्हटलं जातं. तसं चित्त नसून सुद्धा चित्त वाटायला लागलं त्याला अध्यास म्हणा. मग चित्त नसून चित्त वाटायला लागलं, जसं सर्प नसून सर्प वाटायला लागला, मग सर्प नसेल तर आहे काय? दोरी. रजत म्हणजे चांदी नसेल तर आहे काय? शुक्ती. पुरुष नसेल तर आहे काय? स्थाणू. तसं हे जगत नसेल तर आहे काय? ब्रह्म. तसं चित्त नसेल तर आहे काय? चित्त. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ या तचा अध्यास झालेला आहे, या तचा अध्यास झालाय. आता एक काम करा, हे त बाजूला काढा. बाजूला काढलं की जे चित्त राहतं, तरी माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. तो त बाजूला काढायचा म्हणजे तो घालवायचा कुठं? तर घालवायचा कुठं? एक वेदांतातला नियम आहे, बहुतेक आपल्याला सगळ्यांना ऐकण्यातही असेल. वेदांतशास्त्रामध्ये नियम असा आहे, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये त्या काळातल्या हिंदीमध्ये वाक्य असं आहे, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है,
असं वाक्य आहे. म्हणजे कल्पित जे असतं त्याची निवृत्ती हे अधिष्ठान रूप असते. थोडं समजावून सांगण्याकरता, दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाची निवृत्ती झाली. तो सर्प निवृत्ती झाली. कधी झाली? दोरीच्या ज्ञानाने झाली. मग मला आपल्याला सगळ्या ठाणेकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती झाली. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आत्तापर्यंत जो तुम्हाला सर्प वाटत होता तो सर्प गेला कुठं एवढं सांगा. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तो कुठं गेला? कुणाच्या घरात गेला? कुठं सोडला? कुणाकडे सोडला तुम्ही? तो साप सोडला कुठं नेऊन तुम्ही? आत्तापर्यंत तुम्हाला मंद अंधकारामध्ये तो साप वाटत होता ना हो. मग आता तुम्हाला ही दोरी आहे हे कळालं. मग तो वाटत होता तो साप नेमकं सोडला कुठं मला सांगा. आता याला एकच उत्तर देता येईल. मला सांगा, वाटत होता तो साप कुठं सोडला? अहो सोडला म्हणायला तो होता का? हा प्रश्न आहे. तो कुणाच्या तरी घरात नेऊन सोडायला तो असायला पाहिजे ना. तो साप उचलला आणि आम्ही कोणाच्या तरी घरात नेऊन सोडला. हा बोलता बोलता आपण बरेच साप सोडतो ती गोष्ट निराळी, पण असा साप आपण सोडला असं काही शक्य आहे का? तो नाहीच ना. मग सोडायचा प्रश्नच येत नाही. मग याची निवृत्ती झाली ती काय झाली? तर त्याचं एकच उत्तर दिलंय. आत्तापर्यंत जे वाटत होतं ना ते निवृत्ती त्याची अधिष्ठान रूप झाले, म्हणजे रज्जू रूप झाली. म्हणजे रज्जूच्या अज्ञानामुळे भासत होता, आता ते रज्जूचं ज्ञान झालं की ते भासत होतं ते रज्जू रूप झालं. तसं या तच आत्तापर्यंत चित्तच्या अज्ञानामुळे हा त भासत होता, म्हणजे चित्त म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रपंचाचा संबंध आहे. नीट ऐका आता बोलणं. चित्त असं जोपर्यंत तुम्ही म्हणता तोपर्यंत प्रपंचाचा संबंध आहे, आणि चित्त म्हटलं की परमार्थाचा संबंध आहे. मी आपल्यालाच विचारतो, प्रपंच नाम सुख दुःख, प्रपंचाच्या दुःखाचा संबंध चित्ताशी आहे का चैतन्याशी आहे? प्रपंचाच्या दुःखाचा संबंध, ऐका वाक्य, प्रत्येक वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. प्रपंचातील दुःखाचा संबंध हा चित्ताशी आहे का चित्तामध्ये असलेलं जे आत्मतत्व चैतन्याशी आहे? चित्ताशी आहे. म्हणजे प्रपंचाचा संबंध चित्ताशी येतो आणि परमार्थाचा विचार चित्तशी येतो. आता नीट ऐका. म्हणजे त जोडलं की चित्त झालं, आणि चित्त म्हटलं की प्रपंच. त काढलं की चित्त झालं, आणि चित्त म्हटलं की परमार्थ. पटलं तुम्हाला? त जोडलं की चित्त, आणि चित्त म्हटलं की प्रपंच, आणि त काढलं की चित्त, आणि चित्त म्हटलं की परमार्थ. आणखीन थोडं बोलतो. त जोडलं की चित्त, आणि चित्त म्हटलं की प्रपंच, आणि प्रपंच म्हटलं की दुःख. आता त काढलं की चित्त, आणि चित्त म्हटलं की परमार्थ, आणि परमार्थ म्हटलं की सुख. थोडक्यात त जोडलं की दुःख आहे, आणि त काढलं की सुख आहे. त जोडलं की दुःख आहे, आणि त काढलं की सुख आहे. थोडं स्पष्ट बोलू, जोडलं की दुःख आहे. हां, आता कळालं. आता सगळ्यालाच कळालं. हे सगळ्याला कळालं. जोडलं की दुःख आहे. बरोबर आहे. काही नव्हतं, एकटा होता तोपर्यंत 7 दिवस माऊलीच्या मंदिरात पडे रहे. बरोबर आहे. जोडल्यानंतर कसा बसा कीर्तनाला यायला लागला. म्हणजे जोडलं, उपाधी जेवढी तुम्ही वाढत राहाल तितकं तितकं दुःख आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखाला कारण आपणच आहोत. विठ्ठल चला, म्हणून चित्त न राहता चित्त चिदरूप होणं ही समाधानाची स्थिती आहे. किती गोष्टी झाल्या माझ्या? 2. वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. चित्त न राहता चित्त चिदरूप होणं याला समाधान म्हणा. आणखीन एक सांगतो, तिसरं सांगतो. ऐका, माझा विषय काय आहे? समाधान. मी कशा करता एवढं सगळं सांगायला लागलोय? कारण या अभंगातच शब्द आहे, तेने सदा चित्ता. मला या शब्दापर्यंत पोहोचायचं आहे. मला माहीत नाही मी किती अभंगातला शब्द किती सोडवणार आहे, किती वेळ माझ्याकडे आहे हे मला माहीत नाही. आणि मी सगळा अभंग आजच कीर्तनात सोडवावा असं काही नियम नाही, कारण मी ठरलेला महाराज आहे. असा काही नियम नाही की मी ह्या अभंग याच कीर्तनात सगळं संपवावं असं नाही. कारण मी फेटा बांधून आणखीन येईपर्यंत मिलिंद परचुरेंनी सांगितलं पुढल्या वर्षीची 21 तारीख. अहो किती? मी म्हणतो हे तरी करू द्या. हे तरी परचुरे साहेबांनी मला सांगितलं तुम्ही पुढल्या वर्षीची लिहून ठेवा पहिला दिवस. म्हटलं हे तरी कीर्तन करू द्या. हे कीर्तन पटल्यानंतर द्यायचं का नाही, मिटिंग घ्या, मग ते सगळं करा. असं करा ना. मी आणि येईपर्यंत दिलं. म्हणून मला काही नियम नाही की मी अभंग सगळाच सोडवला पाहिजे आजच्या कीर्तनामध्ये. पण मला एका शब्दाभोवती आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. तेने सदा चित्ता समाधान. या समाधान शब्दाचा विचार करताना मी 2 भूमिका आत्तापर्यंत सांगितल्या. वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. चित्त न राहता चिदरूप होणं याला समाधान म्हणा. आणखीन एक सांगतो, मन या अवस्थेमध्ये जाणं याला समाधान म्हणा. मन द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा.
मनाच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं द्वैत शिल्लक न राहणं याला समाधान म्हणा. तुम्हाला सांग बस मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो आपला विषय चाललेला होता. आता इकडे निवृत्ती महाराज आहेत आणि जयवंताला आशीर्वाद द्यायला यशवंत महाराज आहेत. काय माझं भाग्य आहे महाराज. मी खरं सांगतो, म्हणजे मी तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी अभ्यास करून येतो, मान्य आहे अभ्यास करून येतो नाही असं नाही, पण मी जसं इथं बोलण्याकरता येतो तसं मी अंतःकरणातल्या भावना मांडतो. मला माहीत असतं इथं निवृत्ती महाराज भेटणार आहेत, यशवंत महाराज भेटणार आहेत, या निमित्ताने या महात्म्यांचे आशीर्वाद घ्यावे याच्याकरता आम्ही येतो. कारण ही माणसं संप्रदायातली खूप मला माहीत आहे. यशवंत महाराजांना पटत नाही, मला मागेही बोलले तुम्ही आमची स्तुती करत जाऊ नका. मी स्तुती नाही महाराज राहणार, एरवी तसा मी स्तुती. बरं मला काही तुमच्याकडून कीर्तनं घ्यायची आहेत का तुमची स्तुती करायला? आणि त्याच्या पुढचं तुमची कीर्तनं मला काय परवडायची आहेत हे कंसातलं आहे आता. त्यामुळे मी तुमची त्या अर्थाने कधीच महाराज, पण तुमच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आदर आहे. निवृत्ती महाराजांना मी इथं आमचे विष्णू अण्णा इथं बसलेले आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा ठाण्यामध्ये आलो तेव्हा मी फार लहान होतो, आता जाड झालो एवढंच आहे, पण लहान होतो तेव्हा मी आवर्जून अण्णा मला घेऊन गेले होते वर्तकनगरला निवृत्ती महाराजांचं दर्शन घ्यायला. आणि तेव्हापासून मी या मंडळींना पाहतो, कारण या मंडळींनी संप्रदायामध्ये जे काम केलं विचार करण्यासारखं आहे. आजची जी आमची नवीन पिढी आहे, मी नवीन पिढीला अनेकदा सांगेल, कारण प्रतिकूलतेमध्ये या मंडळींनी परमार्थ केला. निवृत्ती महाराज असतील, यशवंत महाराज असतील किंवा अन्य इतकी सगळीच आदरणीय मंडळी असतील, त्या काळामध्ये खूप प्रतिकूलता. काय मला सांगा, माईक होते का? विचारा महाराजांना. कधी माईक सिस्टीम हा शब्द तर त्यांना आत्ता कानावर पडला असेल. कशाला म्हणतात हे असे पुढं असले मोठे मोठे, काय याला काय म्हणायचं मला पण माहीत नाही, मॉनिटर का काय म्हणतात त्याला, हे पर हे असलं भंग भंग आवाज येत आहे हे असं काय माहिती मला सांगा. माईक होते का तेव्हा? कुठं सिस्टीम होती? कुठं साऊंड होते? काही नव्हतं महाराज, काही नव्हतं. इतक्या सगळ्या व्यवस्था काहीच नव्हत्या. पण एक बोलू, आमच्या कीर्तनात व्यवस्था खूप आहेत, यांच्या कीर्तनात अवस्था होत्या. विठ्ठल वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. चित्त न राहता चिदरूप होणं याला समाधान म्हणा. मन या स्थितीमध्ये जाणं, मन उन्मनी अवस्थेमध्ये जाणं, द्वैताच्या पलीकडे पोहोचणं, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. थोडं कळण्याकरता एक वाक्य बोलतो, ऐका. समाधान कशाला म्हणायचं? दुःखाच्या पलीकडे पोहोचणं एवढं समाधान नाही, प्रापंचिक सुखाच्याही पलीकडे पोहोचणं हे समाधान आहे. सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं. तुम्हाला सांगू एक वाक्य, प्रपंचातलं दुःख जसं माणसाला त्रासदायक आहे तसं प्रपंचातलं सुखसुद्धा माणसाला त्रासदायक आहे. बघा पटतंय का नाही? ज्ञानोबारायांनी तर या सुखाला सुख म्हणायला तयारच नाहीत. ज्ञानोबाराय तर बोलतात, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबाराय किती गोड सांगतात पहा. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानोबारायांनी दृष्टांतांनी ते पटवून दिलं. ज्ञानोबाराय बोलतात, प्रपंचामध्ये असलेलं सुख सुद्धा एका अर्थाने ते दुःखच आहे, पांघरून फक्त सुखाचं घेतलंय. एका अर्थाने ते दुःखच आहे. प्रपंचामध्ये आम्हाला जी सुख होतात ती काही कायमस्वरूपी सुख म्हणून आमच्याकडे टिकतात का? ती कधी ना कधी आम्हाला दुःखाकडे घेऊनच जातात ना. आणि म्हणून प्रपंचातलं दुःख जसं त्रासदायक आहे तसा प्रपंचातलं सुखही त्रासदायक आहे. आणि म्हणून प्रपंचातल्या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही समाधानाची स्थिती आहे. तुकोबारांचे शब्द आहेत, कळो नये सुख कळो नये सुख दुःख तहान हार पदी भूक, तहान हार पदी भूक, तहान हार पदी भूक. सुख दुःख तहान हार पदी भूक,
सुख दुःख तहान हरपली भूक. महाराजांचे शब्द आहेत. आम्ही सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलो. कधी कसं घडलं हे? देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. प्रक्रिया करण्याकरता अशी करा. तुझं पाहता विठ्ठला 1, देहभाव हरपला 2, कळो नये सुख दुःख 3 अशी करा. म्हणजे तुझं पाहता विठ्ठला हे अगोदर घडलं. परिणाम देहभाव हरपला, देहस्थिती निघून गेली. परिणाम कळो नये सुख दुःख. जोपर्यंत मी देह असा आहे तोपर्यंत सुख दुःखाचा संबंध आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. या स्थितीमध्ये गेलो तर कशाचं सुख दुःख लागणार आहे? त्यामुळे देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. ज्ञानोबा बोलतात ना, तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. ही भगवद्गीतेतली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातली भाषा. 2ऱ्या अध्यायातली ही भाषा पहा आणि त्याच्यावर केलेली चिंतन पहा. स्थितप्रज्ञाचा विचार सांगताना जे सांगितले ना, मी आणखीन एक ओवी जाता जाता सांगून जातो. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातली पाठातली ओवी आहे. ज्ञानोबा बोलतात, मानवी जीवनामध्ये कसं राहावं म्हणजे समाधानाची स्थिती येईल. ऐका, ज्ञानोबा बोलतात, सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे लाभालाभ न धरावे मना माझी. ज्ञानोबा बोलतात, या ओवीचा अनुभव घ्या. एकतरी ओवी अनुभव एक नाही, मी म्हणतो कोणतीही असेल, पण कमीत कमी ही ओवी तरी घरी गेल्यानंतर बघा. मी तर अनेकदा विनोदाने असं म्हणत असतो, एकतरी ओवी अनुभवावी. याच्यापेक्षा आजची परिस्थिती अशी आहे, एकतरी ओवी वाचावी. आता अशी म्हणायची वेळ आली, लोक पारायणच करेनात हो. ज्ञानेश्वरीची पारायणं संपली, गात्याची भजनं संपली. पूर्वी विचारा, महाराजांना विचारा काय पूर्वी ज्ञानेश्वरी पारायणाला आजही आपल्या मंदिरामध्ये ते टिकून आहे. आपल्या ज्ञानोबारांच्या या मंदिरामध्ये आजही आपण ते टिकून ठेवले. ज्ञानेश्वरी पारायण भजन टिकून ठेवलं आहे. पूर्वी गाथा भजनाला सुद्धा अहो सहजगत्या 100-100 200 माणसं उभा राहायची गाथा भजनाला. आजही काही फडांवर, पंढरपूरला आलात तुम्ही तर फडांमध्ये म्हणजे अनेक फडांची नावं मी घेईल. देहूकर महाराजांचा फड, महाराज ज्या फड परंपरेत आहेत, वास्कर महाराजांचा फड, दोंडोपंत दादांचा फड, शिरवळकरांचा फड, या फडांवर जर बघितलं ना, आजही गाथा भजनाला किती महत्त्व आहे हे लक्षात येतं. तुम्हाला सांगू, कीर्तन ऐकायला जशी गर्दी करतो ना आपण, तसं या फडांवर गाथा भजन ऐकायला गर्दी असते. भजन ऐकायला गर्दी म्हणजे भजन करण्याला तर गर्दी आहेच, पण भजन ऐकायला सुद्धा गर्दी. आणि ती जी टाळकरी, ती गाथ्यावरची सेवा, ती गाथ्याची श्रद्धा. गाथा म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय या श्रद्धेने चाललेला तो. म्हणून ज्ञानोबारांच्या ओवीचा अभ्यास करत असताना सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही ओवी सोडवताना असं करा, सुखी संतोषा न यावे कुठं मना माझी, दुःखी विषादा न भजावे कुठं मना माझी, आणि लाभालाभ न धरावे कुठं मना माझी. हा मना माझी शब्द तिन्हीकडे लाभा. सुख. आता या ओवीचा जर सरळ मला भावलेला अर्थ सांगतो, म्हणजे याहीपेक्षा वेगळे अर्थ आणखीन आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरीत भेटतील, पण मला असं वाटतं, ज्ञानोबा बोलतात, सुख आलं संतोषा न यावे आणि दुःख आलं विषादा न भजावे. याचा सोपे शब्दात अर्थ सांगू, सुख आलं तर हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तर खिन्न होऊ नका. सगळं आपल्याला कळेल अशा शब्दात. सुख आलं हुरळून जाऊ नका, फार आनंदानं उड्या मारायला जाऊ नका, आणि दुःख आलं तर खिन्न होऊन हतबल होऊन डोक्याला हात लावून बसू नका. आपली स्थिती अशी आहे, आपल्याला दुःख सहन होत नाही. दुःख आपल्याला सहन होत नाही. आपण दुःख झालं खिन्न होतो, डोक्याला हात लावून बसतो, सगळ्यापासून बाजूला जातो, कुणाकडे यायचं नाही, कुणाकडे बोलायचं नाही. का? एवढं दुःख झालं ना, म्हणून आपण खिन्न होतो. ज्ञानोबा बोलतात, खिन्न होऊ नका. सुख आलं हुरळून जातो आपण फार. आमचे गुरुजी गुरुरे भाऊ एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, दुःख पचवायला जितकी ताकद लागते त्याच्यापेक्षा जास्त सुख पचवायला ताकद लागते. ऐका, दुःख पचवायला जेवढी ताकद लागते ना, त्याच्यापेक्षाही अधिक सुख पचवायला फार ताकद लागते. सुख आलं हुरळून जाऊ नका, फारच त्याचा उत्साह व्यक्त करू नका माझ्यासारखं. कारण याचं कारण सांगतो, दुःखामध्ये दुःखाला का लावून घेऊ नका आणि सुखाला का लावून घेऊ नका. दुःखाला लावून घेतलं की द्वेषाची निर्मिती होण्याची शक्यता आहे, आणि सुखाला लावून घेतलं की अहंकाराची निर्मिती होण्याची शक्यता आहे. विठ्ठल बघा, दुःख द्वेषाला जन्म देतो आणि सुख अहंकाराला जन्म देतं. सुख अहंकाराला जन्म देतं. म्हणून तर मला माझ्यापेक्षा अधिक महाराज अर्थ योग्य सांगतील, पण मला असं वाटतं की नामदेवराय जेव्हा पांडुरंगाला म्हणतात, ही संत मंडळी
सुखी असो एवढं म्हटल्यानंतर पुढं मागायची काहीच गरज नाही. तरी नामदेवराय बोलतात अहंकाराचा वारा. हे काय मागायची गरज आहे मला सांगा. ही संत मंडळी सुखी असो म्हटलं की संपलं ना. पण तिसरं चरण जे निर्माण केलं नामदेवरायांनी ते याच्याकरता असं असेल. नामदेवराय सांगत असतील देवाला, मान्य देवा संत मंडळी सुखी असो तू सुख देशील. देवाने सांगितलं झालं ना, मग आता पुढं काय. नाही नाही, फार महत्वाचं आहे. सुख आल्यानंतर अहंकार येण्याची शक्यता आहे, म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजेसा. जरा प्रक्रिया जर करायला गेलो तर असे अर्थ किती निघतील. ज्ञानोबाराय बोलतात सुख आलं हुरळून जाऊ नका, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका. आता मी एक पूर्वपक्ष करतो. मला एवढाच विषय समजावून सांगायचा आपल्याला. मला एक पूर्वपक्ष करायचा आहे. आपली जी व्यवहाराची पद्धत आहे अगदी त्याच्या उलट ज्ञानोबाराय बोलतायत असं मला वाटतंय. अगदी उलट बोलतायत. ज्ञानोबाराय बोलतात की सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. पण असं होत नाहीये व्यवहारामध्ये. तुम्ही आम्हाला असं कसं काय म्हणता येईल. उलट आम्ही सुख आल्यानंतर आनंद. बरं मला सांगा, ज्ञानोबाराय बोलतात सुख आलं तर हुळून जाऊ नका, आनंद व्यक्त करू नका. आता मला सांगा, आपण घर फ्लॅट विकत घेतला. ज्ञानोबाराय बोलतात उगा आनंदाने उड्या म्हणू नका. असं कसं काय. आम्ही किती लोकांना सांगत राहतो फ्लॅट घेतलाय 1 BHK 2 BHK 3 BHK इथं घेतलाय तिथं घेतलाय अमुक झालंय. ज्ञानोबाराय बोलतात सांगू नका. कसं शक्य. घर घेतलं सांगू नका. गाडी घेतली उगीच हुरळून जाऊ नका. मी म्हणतो जाऊ द्या. घर घेतलं सुख आहे का नाही. गाडी घेतली सुख आहे का नाही. बरं जाऊ द्या. लग्न होणं. हा ज्ञानोबाराय बोलतात हुरळून जाऊ नका. काय गंमत आहे. असं का. माझा मुद्दा असा आहे की असं का. सुखी संतोषा का न यावे. मी पूर्वपक्षामुळे शब्द घालतो. बरं एरवी मला ज्ञानोबारायांच्या ओव्यामध्ये शब्द घालायचा विषय नाही आहे, पण मी पूर्वपक्ष करण्याकरता सुखी संतोषा न यावे असं जर ज्ञानोबाराय म्हणत असतील तर पूर्वपक्ष असं विचारत असेल सुखी संतोषा का न यावे. दुःखी विषादा न भजावे असं ज्ञानोबाराय म्हणत असतील तर पूर्वपक्ष विचारत असेल दुःखी विषादा का न भजावे. का न यावे का न भजावे याचं उत्तर मीच देऊन पुढे जातो. याचा एक मी केलेला विचार सांगतो. एक विचार सांगतो आधी. मुळात सुख तरी कशाला म्हणायचं आणि दुःख तरी कशाला म्हणायचं. वस्तू वस्तूच असते. ती वस्तू अनुकूल झाली की सुख असतं आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख असतं. पटतंय का बघा. वस्तू अनुकूल झाली की सुख आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख आहे. थोडक्यात वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःखाची संकल्पना आहे. म्हणजे एकच वस्तू आम्हाला अनुकूल झाली की सुखाचा अनुभव आहे आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःखाचा अनुभव आहे. मग ज्ञानोबाराय सांगतात मानसशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर या सुखदुःखाचा जन्म जर मनातच निर्माण होतोय याचा अर्थ सुखदुःख हे त्या वस्तूचं स्वरूप नाही. सुखदुःख हा मनाचा भाव आहे, वस्तूचं स्वरूप नाही. घर आम्हाला सुख अथवा दुःख देत नाही. त्या घराच्या संबंधाने निर्माण झालेल्या अनुकूल प्रतिकूल भावना या सुखदुःखाला जन्म देतात. घर घरच आहे किंवा वस्तू वस्तूच आहे. मी अनेक वेळेला उदाहरण दिलंय. हा माईक आहे. मी बोलायला लागलो अनुकूल आवाज सगळीकडे चालला सुख झालं आणि हा माईक आवाज कमी झाला मध्येच बंद पडला आवाज वेगवेगळा यायला लागला प्रतिकूल झाला दुःख झालं. म्हणजे माईक हाच आहे पण हा माईक अनुकूल होता तोपर्यंत मला सुख आहे. मला अनुकूल आहे तोपर्यंत मला सुख आहे आणि मला प्रतिकूल झालं की तो मला दुःख आहे. म्हणजे माईक सुखदुःखाला जन्म देत नाही. त्याच्याबद्दल निर्माण झालेली मनातली भावना ही सुखदुःखाला जन्म देते. ज्ञानोबाराय बोलतात या सुखदुःखाचा जन्म जर मनातच होत असेल तर मग त्या मनातल्या भावना बाजूला काढा म्हणजे सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. विठ्ठल बघा एक उत्तर हे पटतंय का. नाही पटलं मी दुसरं उत्तर देतो. माझा मुद्दा सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. मी एक उत्तर दिलं मानसशास्त्राच्या दृष्टीने सुखदुःखाचा जन्म मनातच होतोय म्हणून महाराज सांगतात मनात निर्माण होणाऱ्या या भावनांबद्दल काय एवढं कवटाळून बसायचं. मग सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. नाही आम्हाला पटलं मी दुसरं सांगतो. रामायणाचा एक दाखला देतो. विस्तार करण्यात वेळ घेत नाही परंतु धावतं सांगतो. रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला निघाले आणि मग जात असताना कोणाकोणाशी काय काय चर्चा झाली याची मोठी यादी. आणि मग प्रभू रामचंद्र कौशल्येकडे जातात. निघालो म्हणतात. कुठं निघाला याचा अर्थ तिला माहीत नाही.
काय चाललंय काही नाही, कशा करता हा निघालाय काही माहीत नाही, समजावून सगळं सांगितलं. कौशल्याचा आणि रामाचा संवाद वाचण्यासारखा आहे, भावार्थ रामायण काढून तुम्ही वाचून घ्या. थोडं पुढं गेले, सीतेला सांगितलं मी निघालो आहे. सीतेने विचारलं कुठं? म्हटले वनवासाला. मग तुम्ही मला का विचारायला लागलात? नाही म्हणले मी तुझी परवानगी घ्यायला आलो आहे, तुला सांगायला आलो आहे. सीताबाईंनी प्रभू रामचंद्रांना विचारलं माझी परवानगी घ्यायला आलात? हो. परवानगी घेण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं. परवानगी घेण्याकरता दोघं लागतात. सीताबाईंनी सांगितलं प्रभू बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. सीताबाईंनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. हे नीट लक्षात घ्या, बोलणाऱ्या सीतामाई आहेत आणि अभ्यास कमी कुणाला म्हणतायत? रामचंद्र प्रभूंना. एक साधी गोष्ट आहे का? आपल्याला म्हणलं असतं तर एखाद्या वेळेस ठीक आहे, बरं आपल्याला हे म्हटलं जात नाही, आपल्याला एकच ऐकावं लागतं तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का असं म्हणून डोक्याचा फेटा घेऊन चला ठाणे कीर्तन. म्हणजे आमची बायको म्हणते यांना काही डोकं नाही आणि तुम्ही डोकं आहे म्हणून आमचं कीर्तन ठेवता. किती विरोधाभास आहे हे, किती विचित्र आहे. आपली ही स्थिती आहे. पण सीतामाई जर म्हणत असतील प्रभू रामचंद्रांना तुम्हाला वेदांताचा काय अभ्यास आहे का, वेदांत माहीत नाही का, तर याच्यात काहीतरी असलं पाहिजे. प्रभूने विचारलं असं का म्हणतेस? विचारलं प्रभू तुम्ही मला विचारताय ना, परवानगी घेताय ना? हो. मला सांगा परवानगी करता किती जण लागतात? म्हटले दोघं. सीताबाईंनी विचारलं इथं दोघं कोण आहेत? प्रभूंनी सांगितलं एक मी आणि दुसरी तू. सीताबाईंनी प्रभू रामचंद्रांना विचारलं प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झालीस? मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? कारण तू हा शब्द आपल्यापासून जे भिन्न असतात त्यांच्याकरता वापरायचा असतो. तू या शब्दाची सिद्धी आपल्या स्वरूपापासून जे भिन्न आहे त्याच्याकरता असते. तू हा शब्द तुम्ही मला लावता याचा अर्थ माझं स्वरूप तुमच्यापासून भिन्न झालं. हे कधी झालं? कारण मी म्हणजे कोण आहे? पतीची मता अनुसरोनी पतिव्रता ना. नात्रायणी दिलेले दृष्टांत असे आहेत. नात्राय सांगतात प्रभू रामचंद्र फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र साखर आहेत तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र पद आहेत तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र चित्त आहेत तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहेत. मग गोडीला साखरेपासून वेगळं करता कसं? सुगंधाला फुलापासून वेगळं करता कसं? रुक्मिणी स्वयंवरामध्ये नात्रायणी ओवी सांगितली कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती तैशी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैदर्भदिशी. कनक म्हणजे सुवर्ण जिथं जिथं आहे तिथं तिथं कांती, जिथं जिथं सूर्य तिथे तिथं प्रकाश, तिथं तिथं परमात्मा, तिथं तिथं तिची शक्ती, जिथं कृष्ण तिथं रुक्मिणी, जिथं राम तिथं सीता. याचा अर्थ मी तुमच्यापासून वेगळी नाही आहे, मी तुमच्याबरोबर येणार. राम निघाले, सीता निघाली, लक्ष्मणही त्यांच्याबरोबर निघाला. त्या रथात बसतात. रथ पहिल्या दिवशी मुक्कामाला ज्या गुहकाकडे जातो त्या गुहकाकडे मुक्काम करताना काही पाचोळ्याची शय्या तयार केली. राम सीतेंना त्याच्यावर झोपविलं. रात्रभर लक्ष्मण जागा आहे. गुहक त्या लक्ष्मणाकडे पाहतो आणि गुहक म्हणतो की दादा या कैकईमुळे हे सगळं घडलं. काल आपला राम सुवर्ण महालामध्ये झोपायला होता आणि आज मात्र एका पातळीवर झोपावं लागायला लागले. काल नोकर चाकरकडेने फिरत होते, आज मात्र माझ्याशिवाय इथं कोणी दुसरं नाही आहे. हे सगळं घडलं ते कैकईमुळे घडलं असा तो गुहक त्या लक्ष्मणाला बोलत होता. लक्ष्मणाने त्या गुहकाची भाषा ऐकली आणि लक्ष्मणाने त्या गुहकाला सांगितलं असं म्हणू नकोस, असं म्हणू नकोस. काल सुखाचे दिवस होते आणि आज दुःखाचे दिवस आलेत. याच्यामुळे सुख झालं आणि त्याच्यामुळे दुःख झालं असं म्हणू नको. का? ऐका, श्लोक असा सांगितलाय सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः. अध्यात्म रामायणामध्ये व्यास महर्षींनी लक्ष्मणाच्या मुखात हा श्लोक दिलाय. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषा अहम करोमी इति व्रताभिमानाः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः. लक्ष्मण सांगतो या जगामध्ये सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नाही. परो ददाती दुसऱ्यामुळे मला सुख झालं दुःख झालं हे म्हणणं कुबुद्धी आहे. अहम करोमी इति व्रताभिमानाः
माझ्यामुळे हे सगळं घडतंय हे म्हणणं तर केवळ व्रताभिमान आहे. मग हे सुखदुःख जगात जे भोगावं लागतं त्याचं कारण काय? स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकाहा. आपण काय कर्म करतो त्या कर्माची फळं सुखदुःख भोगावीच लागतात. ज्ञानोबाराय बोलतात, आम्ही केलेल्या कर्माची फळं म्हणजे जर सुखदुःख असेल तर सुखी संतोषा का यावे आणि दुःखी विषादा का बजावे. विठ्ठल पटतंय का मुद्दा पहा. मी पहिला मुद्दा सांगितला, अनुकूल प्रतिकूलतेवर सुखदुःख अवलंबून आहे म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. मी दुसरा मुद्दा सांगितला, आपण केलेल्या कर्माचं फळ म्हणजे सुखदुःख आहे म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. एवढ्यावरही सगळा विषय नाही समजला तर आणखीन एक सांगतो, आणखीन एक तिसरं उत्तर देतो. जरा बारीक त्या सुख शब्द आणि दुःख शब्दाकडे या. मुळात सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय याची जर कारण परंपरा आपण बघायला लागलो तर मला असं वाटतं, एखाद्याला जर म्हटलं आपण का हो तुमच्या घरामध्ये फार सुखाचा वर्षाव होतो आहे, तुम्हाला गाडी मिळाली, तुम्हाला नोकरी लागली, तुमच्याकडे आवक जावक वाढली, फार तुमचा रुबाब वाढला, फार सुख आहे तुमच्या घरामध्ये, तर तो माणूस एकच उत्तर देतो, महाराज काहीतरी पुण्य उदयाला आलंय म्हणून एवढा सुखाचा वर्षाव आहे. म्हणजे सुखाचं कारण कशाकडे ढकलता तुम्ही? पुण्याकडे. बरोबर आहे. आता दुसरं, एखाद्याला विचारलं का हो तुमच्या जीवनात एवढी दुःख का? तुमचं घरावर जप्ती आली, तुमची नोकरी गेली, अपघात झाला, इतकं सगळं दुःख का? तर तो काय म्हणतो, आमचं काहीतरी पाप आडवं आलंय म्हणून हे दुःख आहे. म्हणजे सुख म्हटलं की कुणीकडे घेऊन जाता तुम्ही? पुण्याकडे. आणि दुःख म्हटलं की कुणीकडे घेऊन जाता? पापाकडे. आता नीट ऐका. थोडक्यात आपण केलेलं जे पुण्य आहे त्या पुण्याचा परिणाम म्हणजे सुख आहे आणि आपल्याकडे घडलेलं जे पाप आहे त्या पापाचा परिणाम म्हणजे दुःख आहे. नीट ऐका आता. म्हणजे सुख नावाचं फळ हे पुण्य नावाच्या साधनेमुळे मिळालं आणि दुःख नावाचं फळ हे पाप नावाच्या साधनामुळे मिळालं. थोडक्यात सुख नावाच्या साध्याला कारण पुण्य नावाचं साधन आणि दुःख नावाच्या साध्याला कारण पाप नावाचं साधन. नियम असा आहे, साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. नियम असा आहे, साध्य प्राप्त झालं की साधन संपून जातं. म्हणजे सुख प्राप्त झालं की पुण्य संपून गेलं. नीट ऐका. सुख प्राप्त झालं की पुण्य संपून गेलं आणि दुःख प्राप्त झालं की पाप संपून गेलं. आता नीट ऐका. म्हणजे सुख या शब्दाचा अर्थ पुण्याचा क्षय आणि दुःख या शब्दाचा अर्थ पापाचा क्षय. सुख म्हणजे पुण्याचा क्षय आणि दुःख म्हणजे पापाचा क्षय. ज्ञानोबाराय बोलतात, सुख आलं हुरळून जाऊ नका, दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका. का? ज्ञानोबाराय बोलतात, अरे सुख आल्यानंतर हुरळून का जाऊ नका? पुण्याचा क्षय झाला ना, का हुरळून चालला? आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून का बसू नका? पापाचा क्षय झाला ना, का डोक्याला हात लावता? सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भरावे. विठाला आणि म्हणून या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही समाधानाची स्थिती आहे. मी 3 पद्धतीने ही ओवी पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनुकूल प्रतिकूलतेवर सुखदुःख आहे म्हणून सुखी संतोषा न यावे. कर्म जे करतो तेच आम्हाला भोगावं लागतं म्हणून सुखी संतोषा न यावे. आणि पुण्याचा क्षय पापाचा क्षय म्हणजे सुखदुःख आहे म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. या सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं यालाच काय म्हणा, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं, द्वैताच्या पलीकडे पोहोचणं. आणि ही खरी समाधानाची स्थिती आहे. एक मनुष्य जगद्गुरू तुकोबारायांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज जे समाधान वृत्ती निवृत्ती झाल्यानंतर प्राप्त होतं असं तत्त्वज्ञान सांगतं, जे समाधान चित्त चिदरूप झाल्यानंतर प्राप्त होतं असं तत्त्वज्ञान सांगतं, जे समाधान मन हे न मन या स्थितीमध्ये गेल्यानंतर प्राप्त होतं असं सांगतं. आम्हाला आपल्याला असं विचारायचं आहे, ही वृत्ती निवृत्ती कशाने होईल, हे चित्त चिदरूप कशाने होईल आणि हे मन न मन कशाने होईल? नेमकं हे झालं की समाधान आहे हे मान्य आहे. आलं का लक्षात? बघा नीट माझं. हे समाधान इथं वृत्ती निवृत्ती झाली की समाधान आहे, किंवा चित्त चिदरूप झालं की समाधान आहे, किंवा मन न मन झालं की समाधान आहे. पण आमचा प्रश्न असा आहे, ही वृत्तीच निवृत्ती कशाने होईल, हे चित्त चिदरूप कशाने होईल, हे मनच न मन कशाने होईल? मग याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल?
कर्म करावं लागेल, ज्ञान करावं लागेल, योग करावं लागेल, तप करावं लागेल, काय नेमकं करावं लागेल की जेणेकरून आम्हाला या समाधानापर्यंत जाता येईल. महाराजांनी त्याला सांगितलं, बघ आमच्या जीवनामध्ये जे समाधान प्राप्त झालं त्याच्याकरता आम्ही काय केलं ते सांगतो अभंगाचं पहिलं. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा चित्ता समाधान. आम्ही काय केलं, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ऐका, समाधान हा शब्द जसा महत्त्वाचा आहे की नाही, त्याच्याजवळचा सदा हा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तेने सदा चित्ता समाधान हे फार महत्त्वाचं आहे. समाधान पाहिजे पण कसं, सदा. ऐका, सदा. मग सदा समाधान पाहिजे असेल तर नामघोष, हां हे फार महत्त्वाचं आहे. जरा पुढचं गमतीने बोलू, कदा कदा नामघोष, कदा कदा समाधान. ते सदा होणार नाही. तुम्ही नामघोष कधी कधी तरी करणार आणि समाधान सतत, असं नाही होत. ते सदा नामघोष सदा समाधान. आता हे सदा नामघोष असा जर महाराज सांगत असतील तर नेमकं याच्यामध्ये महाराजांना असं का सांगावं वाटलं, सदा असा शब्द का वापरावा लागला. नामस्मरणाने समाधान याची कारण मीमांसा मी पुढं करेल, पण हा सदा शब्द का वापरला असेल. नामाच्याच बाबतीत महाराजांनी इथं जो साधन सांगितलं समाधानाकरता ते नामाचं सांगितलं. नीट ऐका, मी मगाशी जी भूमिका मांडत होतो ती लक्षात आहे का आपल्या. पहा, समाधानापर्यंत जायचं आहे. वृत्ती निवृत्ती झाली की समाधान, चित्त चिदरूप झालं की समाधान, मन न मन झालं की समाधान. मग याच्याकरता काय करावं लागेल, कर्म ज्ञान योग तप काय करावं लागेल. महाराज सांगतात सदा नाम. जर सतत नामस्मरण केलं की वृत्ती निवृत्ती होते, त्यानं समाधान आहे. सतत नामघोष झाला की चित्त चिदरूप होतं, त्यानं समाधान आहे. सतत नामघोष झाला की मन न मन या स्थितीमध्ये जातं, त्यानं समाधान आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, महाराजांनी नामाचाच उल्लेख एवढ्या आग्रहाने का केला असेल. मला उगी माझ्या मनात शंका येते म्हणून विचारतो, असं का म्हटलं नाही महाराजांनी. सदा कर्म घोष करू हरिकथा नाही, सदा ज्ञान असं नाही, सदा योग असं नाही, सदा तप असं नाही, सदा नाम असं का म्हटलं असेल. इतर साधनं महत्त्वाची नाही आहेत का. बरं, बाकीची साधनं सांगितली, नाना साधनाच्या केल्या खटपटा किंवा मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत ते अन्य मार्ग दाखवलेले आहेत. कर्म नावाची वाट आहे, ज्ञान नावाची वाट आहे, योग नावाची वाट आहे, तप नावाची वाट आहे. मग जर एवढी सगळी साधनं असताना जगद्गुरु तुकोबाराय नामाचाच विचार का सांगतात. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा.
नाम नावाच्या साधनाच्या दृष्टीने इतर साधनांना काही किंमत नाही आहे का? कर्म, ज्ञान, योग यांना किंमत नाही आहे का? त्याही साधनाचा कुठंतरी विचार करायला पाहिजे ना. मग महाराज या अभंगामध्ये सातत्याने केवळ नामाचाच विचार करतात, अन्य साधनाचा काही विचार करायला तयार नाहीत. मग अन्य साधनं तुकोबारांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत का नाही? अन्य साधनं महत्त्वाची आहेत का नाही? मी आपल्याला पुन्हा प्रश्न करतो. अन्य साधनांना नामनावाच्या साधनाच्या दृष्टीने महत्त्व आहे का नाही असा माझा प्रश्न आहे. अन्य साधनं म्हणजे कोणती? कर्म, ज्ञान, योग. एक साधारण एवढी 3 तरी नावं डोळ्यासमोर घ्या. कर्म, ज्ञान, योग या साधनांना नामनावाच्या साधनाच्या दृष्टीने किंमत आहे का नाही असा प्रश्न आहे. मी उत्तर असं देईल, नामनावाच्या साधनाच्या दृष्टीने कर्म, ज्ञान, योग नावाच्या साधनांना किंमत आहेही आणि किंमत नाही. मी असं उत्तर देतोय, आहेही नाही. तुम्ही म्हणाल दोन्हीकडनं कसं काय बोलता? एक काहीतरी सांगा. वकील लोकांचं कामच ती असतं, दोन्हीकडनं बोलत राहायचं. जसा पक्षकार भेटेल तो आहे का नाही याच्याकरता दोहा मला सांगायचा आहे. खरं पाहायला गेलं तर कबीरजी एके ठिकाणी असं सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. आता ऐका, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. कबीरजी असं सांगतात, नाम नावाचं साधन आहे. नाम, कर्म, ज्ञान, योग अशी साधनं एका रांगेमध्ये लिहिली. याच्यामध्ये नाम नावाचं साधन म्हणजे काय आहे? अंक आहे. म्हणजे तिथे एक काढला, इथं एक अंक काढला, एक संख्या काढली, एक आकडा नको म्हणायला, ते उगीच काहीतरी घोळ होतं. एक अंक हे जरा जास्त पडतं, फार गोंधळ होतात. काही काही लोक महाराजांनी हा आशीर्वाद दिला असं समजतात कधी कधी. फार विचित्र काम आहे, महाराज लोकांवर फार जबाबदारी आल्या. एक हा अंक आहे अशी कल्पना करा, संख्या 1 1 असं केलं. नाम आहे, त्याच्या खाली मी 1 लिहिला. कबीरजी असं सांगतात, राम नाम को अंक है. नीट ऐका आता, सब साधन है शून्य. ही बाकीची सगळी साधनं म्हणजे शून्य आहेत. कर्म शून्य आहे, ज्ञान शून्य आहे, योग शून्य आहे. म्हणजे कर्माच्या खाली 1 शून्य टाकला, ज्ञानाच्या खाली 1 शून्य टाकला, योगाच्या खाली 1 शून्य टाकला. ऐका, हे कबीरजींचं बोलणं आहे. नामाच्या खाली मात्र काय आहे? 1. कर्माच्या खाली 0, ज्ञानाच्या खाली 0, योगाच्या खाली 0. कबीरजी सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन. आता पुढचं ऐका, अंक गए कचो हात नाही. याच्यातला 1 काढून टाकला, खाली काय राहिलं? 1 काढून टाकला. काय शून्याला किंमत आहे का? मी तुम्हाला म्हटलं मी 5 शून्य देऊन टाकतो, काय करता घेऊन? 5 शून्य दिले काही, 10 शून्य दिले काही, 0 0च. ऐका, अंक गए कचो हात नाही. यातला 1 काढला, शून्याला काही किंमत नाही. तसं नाम बाजूला काढलं, या सगळ्या साधनांना काही किंमत नाही, काही किंमत नाही या सगळ्या साधनांना. पण पुढचं ऐका आता, अंक रहे 10 गुण. हा 1 राहिला तर मात्र शून्याला किंमत आहे. 1 राहिला तर किंमत आहे. सांगतो, 1 आहे, या 1वर 1 शून्य दिला, किंमत आली का नाही? बोला किती? 10. 2 शून्य दिले 100, 3 शून्य दिले 10, 4 शून्य दिले 10,000. पुढं नको, आपल्या मर्यादा तेवढ्याच आहेत. त्याच्या पुढं कोण विचारायला लागले आपल्याला? आपण ते बघितलंही नाही पुढलं कधी. आपल्याला कोणी दिलं नाही ना आपल्याला, कोणी आपल्याला बघितलंही नाही. जाऊ द्या, आपलं गणित इथपर्यंतच आहे. बरोबर आहे. 10 म्हणजे 1 शून्य दिला, किंमत आली का नाही? आली का नाही शून्याला किंमत? 1 शून्य दिला, 1वर 1 शून्य दिला, किंमत 10. 2 शून्य दिले 100, 3 शून्य दिले 1000. म्हणजे या शून्याला किंमत यायला लागली. पण मला आपल्या ठाणेकरांना विचारायचं आहे, या शून्याला किंमत आली पण कोणामुळे? बस एकामुळे. एकदा कविले 10 Bye.
किंमत आहे. जर एक काढला तर त्या शून्याला काही किंमत नाही. आता ऐका, नाम असेल तर सगळ्या साधनांना किंमत आहे, नाम नसेल तर बाकी साधनांना काही किंमत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात सदा नाम. तुम्ही इतर साधनं करू नका असं नाही, करा, पण त्याला अधिष्ठान मात्र नामाचं असू द्या. आपण करत असलेल्या कर्माला अधिष्ठान नामाचं असावं, ज्ञानाला अधिष्ठान नामाचं असावं, योगाला अधिष्ठान नामाचं असावं. आता याच्यात पुष्कळ इतके विचार आहेत. का कर्माला नामाचं अधिष्ठान असावं? कारण कर्म आसक्ती निर्माण करतं, ज्ञान अहंकार निर्माण करतं, योग दुःख निर्माण करतं. मग कर्मात ती आसक्ती घालायची. ज्ञानोबारायच बोलतात तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा अस्वादू, या दोघीचे नाम बंधू कर्माचा की. मग त्याच्यातली आसक्ती घालवायची असेल, नाम जोडीला ठेवा. ज्ञानातला अहंकार घालवायचा असेल, नाम जोडीला ठेवा. कारण ज्ञान अहंकार निर्माण करतं. नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. बरं, मग ते ज्ञानातला अहंकार घालवायचा आहे, नाम जोडीला ठेवा. योग दुःख निर्माण करतं, योगाची या वाटा. बस जे निघाली गा सुबटा. ज्ञानोबाराय तर इतकं हरिपाठात गोड बोलतात, योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी. मग याच्यातलं दुःख घालवायचं असेल त्याला नामाची जोड द्या. आणि म्हणून सदा नाम. तरी मला आणखीन एक विचारायचं आहे. महाराजांनी हा साधा शब्द वापरला. सदा या शब्दाचा अर्थ काय? सतत. सदा म्हणजे सतत. गीता आम्हाला सांगते सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमसंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानोबाराय इतकं गोड लिहितात. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. या ओवीचा घरी गेल्यानंतर मामासाहेबांनी केलेला अर्थ जरा वाचून बघा, मग कळतं की नामाचं महत्त्व किती आहे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, इतकं महत्त्व या नामाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पुढं सांगतो. सदा म्हणजे अखंड, सतत. सतत नामघोष आहे. तुकोबाराय स्वतःच्या शब्दामध्ये सांगतात, माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारांचे स्वतःचे शब्द आहे. वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे, जगन्नाथांना पवार असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आणि त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य असायचं, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. आता ते अण्णांच्या कोट्यात तुम्हाला माहीत आहे. आता जुनी मंडळींनी ऐकले त्यांना प्रत्यक्ष. आम्ही प्रत्यक्ष फार कमी ऐकलं, पण अलीकडे जे काही यूट्यूबला थोडंफार त्यांचं मी ऐकतो. आणि मी थोडंफार याकरता म्हणायला लागलो कारण यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे, नाहीतर आज यूट्यूबला अलीकडल्या काळामध्ये काय परिस्थिती आहे विचित्र आहे. अहो, ते कीर्तनाची थंबनेल इतकी विचित्र टाकतात. आपलं यूट्यूब चॅनल चांगलं चालावं, त्याला व्ह्यूज मिळाव्या म्हणून आपण काहीही शब्द लिहावे का? एका कीर्तनकाराच्या पुढे लिहिलं होतं तडका कीर्तन. कीर्तन कुठे तडका असतं का? काय वेड्यासारखं लिहितात. महाराज एक आमच्या आळंदीतले गायक आहेत, माझ्या आवडीचे आहेत. मला त्यांच्या चाली आवडतात म्हणून मी त्यांचं नाव सर्च केलं यूट्यूबला की त्यांची चाल ऐकावी, प्रवासात आपलं चाली वगैरे ऐकावी म्हणून मी त्यांचं नाव सर्च केलं. त्यांच्या पुढे थंबनेल पुढे लिहिलेलं होतं भयानक चाल. आता चाल कुठं भयानक असते का? हा, एखाद्या वेळेस म्हणणारा भयानक असेल ती नाही, एखाद्या होईल, पण चाल कुठं भयानक असते का? काही लिहितात. कशाही आपण आपला TRP वाढावा, व्ह्यूज वाढाव्या म्हणून आपण कसलीही थंबनेल टाकतो, त्याला हेडिंग देतो. करू नये असं. संप्रदायाचं अधपतन किती होतं हे लक्षात येत नाही. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरापर्यंत संप्रदाय पोहोचत असतो. त्यामुळे संप्रदाय व्यवस्थित पद्धतीने टिकून ठेवण्याची जबाबदारी आता आम्ही जी प्रबोधनकार म्हणून घेणारी मंडळी आहेत ती आमच्यावर आहे महाराज. आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की आम्ही आता प्रत्येक गोष्ट समाजापुढे कसं गेलं पाहिजे, समाजापुढे कसं मांडलं पाहिजे, आमचा आहार कसा पाहिजे, आमचा वेश कसा पाहिजे, आमचं बोलणं कसं पाहिजे, आमचं राहणं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी संप्रदायाच्या विचाराला आणि आचाराला फार गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने चालावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. काही महाराज आता आपल्याकडे वारीची परंपरा महाराज तुम्हाला माहीत आहे. महिनावारी आपल्याकडे आपल्या संप्रदायानेच महिनावारी सांगितलेली आहे. मी परवा एका महाराजांचा फोन आला, एक मोठे महाराज होते, त्यांचा फोन आला आणि त्यांनी एकादशीचीच वारी मला कीर्तनाची तारीख विचारली. हे पुढचे पौष एकादशी. म्हटलं नाही हो वारी आहे. ते म्हणले अहो कसली वारी? मी म्हटलं अहो पौष वारी आहे. ते म्हटले ही पौष वारी कुठून निघाली? म्हटलं ही पौषवारी म्हणजे महिन्याची वारी आहे. ते म्हणजे महिनावारी नावाचा काय प्रकार आहे? कोण म्हणताय? गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा. आता लक्षात घ्या तुम्ही.
हे आम्ही टी व्हीवर कीर्तनं करायला लागलो, पण आम्हाला महिनावारी माहीत नाही. आम्ही नको त्या ठिकाणी संप्रदायात चाललो, पण आम्हाला आळंदीची वारी माहीत नाही. प्रदक्षिणा कशी असते माहीत नाही. प्रदक्षिणाच्या वाटेवरचे अभंग कोणते आहेत माहीत नाही. चंद्रभागेकडे गेल्यानंतर कुठला अभंग म्हणावा लागतो, चौफळ्यात कुठला अभंग म्हणावा लागतो, निवृत्तीनाथांच्या समोर कोणता अभंग आहे, ज्ञानोबारांच्या समोर कोणता अभंग आहे, घाटावर कोणता अभंग म्हणावा लागतो. याच्याकरता पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर दिंडीमध्ये फड परंपरेतल्या पद्धतीने प्रदक्षिणा कुठंतरी आम्हाला करावी लागणार आहे. आणि तितकी सूक्ष्मता संप्रदायाची सांभाळावीच लागेल, कारण हा संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारांचा आहे. विठ्ठला विठ्ठल. मला जे मांडायचं आहे, अण्णा जगन्नाथांना असं म्हणायचे की तुकोबारांची वाचा अखंड नामस्मरणात आहे. ते ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. सदा नाम घोष करो हरिकथा सदा नाम. मला तरी एक प्रश्न उपस्थित करून पुढे जायचा आहे. सदा नाम घोष आणि तेने सदा चित्ता समाधान, याचा काय कार्यकारण भाव संबंध आहे? जर समाधान हे कार्य असेल आणि नाम हे त्याचं कारण असेल, तर वेदांताचा नियम असा आहे की कारण आणि कार्य, कारणाचे गुण कार्यामध्ये अनुसूत असतात. मडकं हे कार्य आहे आणि माती हे कारण आहे. असं घडेल का हो? मडकं आहे पण माती नसलेलं मडकं आहे, शक्य आहे का? पाणी भरायचं आहे, मडकं आणा पण त्याच्यातली माती बाजूला काढा, कसं शक्य आहे? माती बाजूला जशी काढता येत नाही मडक्यातून, तसं समाधानातून नाम बाजूला काढता येत नाही. मग या नाम नावाच्या कारणाचा आणि समाधान नावाच्या कार्याचा नेमकं कार्यकारण भाव संबंध काय आहे? असं काय घडतं की नाम घेतलं की समाधान होतं? अशी नामामध्ये ताकद तरी नेमकी काय आहे? त्या नामाचं सामर्थ्य तरी नेमकं काय आहे? मी आपल्याला एक दोन मुद्दे मांडून पुढे जाणार आहे. तुकोबारांचा शब्द इतका गोड आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. महाराज सांगतात हे जे नाम ते सामान्य नाही आहे. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे. त्यांची काही कोट्याची पुस्तकं वाचण्यात आली. आम्ही काही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे अभ्यास केला, गुरुवरे भाऊ त्यांच्या मुखातल्या काही कोट्या सांगायचे. गुरुजी असं सांगायचे, काही नावं आवृत्त भेदाने युक्त आहेत, काही नावं किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत, आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहेत. नीट आहे का? आवृत्त भेदाने युक्त म्हणजे काय? किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त म्हणजे काय? आणि अनावृत्त भेदाने युक्त म्हणजे काय? मी उदाहरणं देतो आपल्याला. आवृत्त भेदाने युक्त म्हणजे काय? तुम्ही नाम उच्चार केला, त्या शब्दाचा उच्चार केला, पण त्याचा परिणाम जाणवत नाही, त्याला आवृत्त भेदाने युक्त म्हणा. शब्दाचा उच्चार केला, उदाहरण देतो, अग्नी असं म्हटला, तुम्ही अग्नी म्हटल्याबरोबर आग लागली असं होतंय का? तुम्ही अग्नी शब्दातून, तोंडातून अग्नी शब्द उच्चार केला आणि आग लागली, शक्य आहे का? हां, आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते, ती गोष्ट निराळी. हे आपलं बोलणं फारच आपण विशिष्ट पद्धतीचं आहे. अवतारी पुरुषच आहेत आपण त्या अर्थाने म्हणायला गेलं तर. पण अग्नी शब्द उच्चारणानं आग लागली, शक्य आहे का? नाही. याला आवृत्त भेदाने युक्त म्हणा. आता दुसरं सांगतो, काही नावं किंचित आवृत्त किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत. चिंच असा मी शब्द उच्चार केला, चिंच म्हटल्याबरोबर चिंच मिळत नाही पण तोंडाला पाणी सुटतं, बरोबर आहे की नाही? चिंच मिळत नाही पण तोंडाला पाणी सुटतं, याचा अर्थ काय? किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त. आता तिसरं, अनावृत्त भेदाने युक्त नाव म्हणजे काय? नाव घेतल्याबरोबर ते हजर होणं, असं एकच नाव आहे आणि ते भगवंताचं. विठ्ठला विठ्ठल. नाम घेता कंठी पुढे उभा जग जेठी, महाराजांची भाषा आहे. आणि म्हणून सदा नाम तेने सदा चित्ता समाधान. नाम हे समाधान आहे. याचा अर्थ समाधान या शब्दाचा अर्थ अद्वैतानुभूती, समाधान या शब्दाचा अर्थ परमात्मा अनुभूती, आणि नामाने ती प्राप्त होते. म्हणून नामाने समाधान असं म्हणा. हां, नाम घेता मन निवे. महाराज बस, मन निवे. आणि एकदा मन निवणं याचंच नाव समाधान ना. मन निवणं याचंच नाव समाधान आहे. एक विचार करा. दुसरा एक विचार सांगतो, ऐका जरा बारीक. हे जो नामशब्द आहे का नाही, तो नामशब्दाचा विग्रह करा. मराठीमध्ये जे संधी विग्रह असतो ना, त्याचा विग्रह करा.
न अधिक आम बरोबर नाम. तर आता हे न म्हणजे काय आणि हे आम म्हणजे काय? न या शब्दाचा अर्थ आहे नष्ट. न या शब्दाचा अर्थ नष्ट. राहिलं काय आता? आम. आम म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये आमाशय आणि पित्ताशय असे जोडून शब्द येतात पहा. आणि आमाशयाचा अर्थ आयुर्वेदामध्ये सांगितला आहे कच्च. म्हणजे न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च. नीट आहे का? न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च म्हणजे कच्चेपणा नष्ट करणं. कच्चेपणा नष्ट करणं. आता पुढं बोलायचं झालं तर जीवाचा कच्चेपणा ज्यांनी नष्ट केला जातो ते नाम आहे. आणि एकदा कच्चेपणा नष्ट होणं याच्यासारखं समाधान दुसरं काही नाही. म्हणून सदा नाम घोष त्याने सदा चित्ता समाधान. विठ्ठला बघा, हा एक युक्तिवाद मला सुचला तेवढा आपल्यासमोर मांडला. नाम आणि त्याच्यातून समाधान. कारण जीवाचा कच्चेपणा येतो कशाने? अज्ञानाने. आता ते गोरोबा काकाची आणि नामदेवराची कथा सगळ्यांना माहिती आहे. कच्चं मडकं पक्कं मडकं मी सांगण्यात वेळ घेत नाही आहे. मुद्दा माझा एवढाच आहे, अज्ञानामुळे हा कच्चेपणा येतो आणि अज्ञान नष्ट होणं याच्यासारखं समाधान दुसरं जगात कोणतं आहे? आणि नामाने अज्ञान नष्ट होतं याचा अर्थ सदा नामघोष त्याने सदा चित्ता समाधान. एक अर्थ. आणखीन एक अर्थ सांगतो. आणखीन एक, हा जो नाम शब्द आहे का नाही याचा विग्रह जे मगा केला तोच करा. आणखीन न अधिक आम याच्यातल्या न शब्दाचा अर्थ तोच राहू द्या, नष्ट. आता फक्त आम शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. मगाशी आपण काय सांगितला? कच्च. आता दुसरा अर्थ सांगतो. आम या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा सांगितलाय गती. आम या शब्दाचा अर्थ सांगताना मराठी शब्दकोशामध्ये गती म्हटलंय. आता गती आणि न म्हणजे नष्ट, म्हणजे ज्यांनी गती नष्ट होते ते नाम. आता गती कोणाची गती? गतिमान कोण आहे? संसार. गतिमान कोण आहे? संसार. कारण संसार कोणाला थांबत नाही. खालारा धावे पाणी ज्ञानोबाराय जसं वर्णन करतात त्या पद्धतीने संसार कायम धावत असतो. थांबतो का? कधी कधी लोक फार गमतीचं बोलतात आम्हाला. आम्ही घरी गेलो की आम्हालाच म्हणतात, महाराज ह्या पोरांना काय करायचं मी गेल्यावर कळेल. मी कौसात हळूच मनातल्या मनात म्हणत असतो, तू जाऊन बघ किंवा तू गेला पाहिजे, बाकी काही नाही. विनाकारण आहे होय, मी गेल्यावर करेल. लोकांना असं वाटत असतं की आपल्यानंतर हे बंद पडेल. अजिबात नाही, बंद पडत नसतंय महाराज. आमचे वडील, महाराजांना माहिती आहेत, आमचे वडील सांगत असतात एकतर बंद पडत नसतंय आणि पडायला लागलं तर शेजार पाजारची पडू देत नसतात. ते म्हणत असतात गेलं गेलं आता पुढं लागा कामाला, असं म्हणत असतात. ते होत नाही महाराज. बरं, म्हणजे याचा अर्थ संसार गतिमान आहे. नीट आहे का? गतिमान म्हणजे अस्थिर आहे. स्थिर नाही तुझं बी न काही, स्थिर राहे ऐसे नाही कळो आले भोवतारीती पांडुरंगा माझ्या चित्ती. स्थिर नाहीये. मग अस्थिर गतिमान असलेला जो संसार, आम या शब्दाचा अर्थ गती, अस्थिर, आणि संसार हा गतिमान आहे आणि त्या संसाराची गती नष्ट होणं. आम म्हणजे गती आणि न म्हणजे नष्ट. संसाराची गती ज्यांनी नष्ट केली जाते ते नाम आहे. आणि संसाराची गती नष्ट होणं याच्यासारखं समाधान दुसरं कोणतं नाही. म्हणून सदा नाम त्याने सदा चित्ता समाधान. असा एक अर्थ करा. मी दोन अर्थ सांगितले. एक, आम या शब्दाचा अर्थ कच्च, जीवाचा कच्चेपणा घालवणारं नाम आहे, नष्ट करणारं, म्हणून समाधान. आम या शब्दाचा अर्थ गती आणि गतीला नष्ट करणारं हे नाम आहे म्हणजे समाधान. आणखीन एक अर्थ सांगतो, ऐका. न अधिक आम. आम शब्दाचा आणखीन एक अर्थ असा सांगितला आहे रोग. आम या शब्दाचा अर्थ सांगितला आहे रोग. आणि न म्हणजे आपलं ठरलेलं, नष्ट म्हणजे रोग नष्ट करणं. आता कोणता रोग? अहो बाकीच्या रोगाचं काय घेऊन बसला? भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी भवरोगा औषध. बस हेची भवरोगाची औषध. भवरोगा ऐसे जाय पथ्य नाम विठोबाचे, म्हणजे भवरोगाचं औषध म्हणून जर नामाकडे बघितलं जात असेल तर नीट ऐका. आम या शब्दाचा अर्थ रोग आणि न या शब्दाचा अर्थ नष्ट, म्हणजे संसार नावाचा रोग ज्यांनी नष्ट केला जातो ते नाम आहे. आणि संसार नावाचा रोग नष्ट होण्यासारखं समाधान दुसरं काही नाही. म्हणून सदा नाम त्याने सदा चित्ता समाधान. मी तीन अर्थ सांगितले. एक, आम म्हणजे कच्च, जीवाचा कच्चेपणा नष्ट करतं असं हे नाम आहे म्हणून समाधान. दुसरा, आम म्हणजे
गती. संसाराची गती नष्ट करतं असं हे नाम आहे म्हणजे समाधान. तिसरा अर्थ सांगितला रोग. संसार नावाचा रोग नष्ट करतं असं हे नाम आहे म्हणजे समाधान. आणखीन एक सांग तुम्हाला किती नाही आता एवढंच आहे म्हणजे आपल्याकडे पुष्कळ आहे नाही असं नाही. गीताप्रेतच्या एका अंकामध्ये महाराज हे सगळं आहे. 11 कारण आहेत पण सगळीच एका कीर्तनात सांगायची नसतात. हा महाराज कितला नियम आहे. ते ठेवायचं असतं राखून. एकच सांगतो आता फार माझ्याकडे वेळही संपत आली. एकच पुढेही आणखीन बरंच बोलायचं आहे मला. आम या शब्दाचे 3 अर्थ झाले. आणखीन एक अर्थ असा सांगितला आहे आम म्हणजे अहंकार. नीट आहे का. आम या शब्दाचा अर्थ अहंकार. अन्न म्हणजे नष्ट म्हणजे अहंकार नष्ट करणं म्हणजे नाम आहे. आणि जर अहंकार नष्ट होणं याच्यासारखं समाधान कोणतं नाही. नम्र झाला भूता त्याने कोंडी दे अनंता. आणि म्हणून अहंकार नष्ट करतं असं नाम आणि अहंकार तेने सदा चित्ता समाधान. विठाला विठ्ठल. महाराज सांगतात सदा नामघोष करू हरिकथा. तरी महाराजांचे शब्द इतके गोड आहेत. सदा नामघोष करू आणि पुढं हरिकथा असा शब्द वापरलं. मला वाटतं हा सदा शब्द दोन्हीकडे जोडा. सदा नामघोष करू एक आणि सदा हरिकथा करू 2. हे दोन्हीकडे घ्या. सदा हा शब्द दोन्हीकडे घ्या. नामघोष सदा करू आणि हरिकथा सदा करू. तरी मला कधी कधी प्रश्न पडतो हा हरिकथा असा शब्द का वापरला असेल. मी परवा महाराज बोललो होतो आळंदीत तरी आज बोलून जातो पुढं. तुकोबारांचा एक शब्द आहे करू याची कथा. अभंगच आपण सगळ्यांनी अनेकदा तो अभंग ऐकला आहे. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. महाराज आम्ही बहुमकडे असताना पाठशाळेत मी आमच्या गुरुजींना सहज विचारलं हे करू याची कथा हे याची म्हणजे कोणाची. याची म्हणजे कोणाची. ते म्हटले तुला का प्रश्न पडला. मी म्हटलं अलीकडल्या काळात कोणाची चालली म्हणून पडला बाकी काही नाही. कोणाची कथा चालली ती कथा असते का स्वतःची व्यथा असते याच्यावर शंकाच आहे आता अलीकडल्या काळात. या कोणाची त्यांनी मला उत्तर दिलं ज्याची बरी असेल त्याची. मग आता बरी कोणाची. तुकोबारांनी उत्तर दिले कथा सुख करी कथा मुक्त करी आणि कथा याची बरी विठोबाची. त्यामुळे करू याची कथा आणि कथा याची बरी विठोबाची या 2 याची शब्दाचा अर्थ आहे पांडुरंगाची. त्यामुळे महाराज सांगतात हरिकथा सदा नामघोष करू आणि सदा हरिकथा करू परिणाम तेने सदा चित्ता समाधान. आणि समाधान प्राप्त झाल्यामुळे सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठोबार बोला पुंडली कवर हरि विठ्ठल ज्ञान. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठला विठ्ठला. या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत करून आलो. राहिलेले 3 चरणाचा विचार फक्त धावत्या वेळेमध्ये सांगतो. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. समाधानामध्ये चित्त पोहोचल्यानंतर आता मात्र सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. हे कोणते अलंकार आनंद अंगावर धारण केले 16वा अध्याय काढा आणि दैवी संपत्ती तेवढी वाचा. ज्ञानोबारांनी केलेले चिंतन त्याच्यावरचे वाचा. अभयम सत्व संशुद्धीर हे सगळे श्लोक आणि त्याच्यावर केलेली भाष्य ज्ञानोबारांची वाचा. त्या 26 गुणांचा विचार केला तर लक्षात येईल की ज्ञानोबाराय बोलतात महात्म्याच्या अंगावर कोणते अलंकार असतात. तर या 26 गुणांचे अलंकार विचार करता येण्यासारखे आहेत. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो आनंदे
निर्भर. काय महाराजांचे शब्द आहेत. आम्ही डुल्लू लागलो, पण कसं आनंदाने निर्भर होऊन. हे निर्भर या शब्दाचा अर्थ काय, मला वाचण्यात आलेले 2-3 अर्थ सांगतो. निर्भर शब्दाचा एक अर्थ आहे चिंतारहित होणं, एक. निर्भर शब्दाचा दुसरा अर्थ आहे तृप्त होणं, 2. आणि निर्भर शब्दाचा तिसरा अर्थ आहे परिपूर्ण असणं, 3. निर्भर आहे, निर्भय नाही. शब्द कसा आहे, आनंदे निर्भर डुल्लत. सो हे निर्भर या शब्दाचा एक अर्थ झाला चिंतारहित होणं. आता कसलीही चिंता राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीची याला म्हणा आनंदे निर्भर डुल्लत असो. आता चिंतारहित होऊन आम्ही आनंदाने डुल्लू लागलो. चिंतारहित होऊन आनंदाने डुलणं याला म्हणायचं, एक. दुसरं तृप्त झालो. ही तृप्तीसुद्धा पंचदशीच्या भाषेमध्ये निरंकुशा तृप्ती. सांकुशा वेगळी आहे, निरंकुशा वेगळी आहे. काही कालापुरती असते ती सांकुशा आणि कायमस्वरूपी असते ती निरंकुशा. त्यामुळे अशी निरंकुशा तृप्तीने आम्ही या ठिकाणी डुल्लू लागलो. आता तिसरा शब्द सांगतो, परिपूर्ण. आम्ही डुल्लू लागलो कसं, आनंदे निर्भर म्हणजे आनंदाने परिपूर्ण होऊन आम्ही डुल्लू लागलो. मी जरा थोडं स्पष्ट बोलू, आनंदाने पूर्ण होऊन डुल्लू लागलो असं नाही, आनंदाने परिपूर्ण होऊन डुल्लू लागलो. तुम्ही म्हणाला पूर्ण आणि परिपूर्णात काय फरक आहे, ऐका. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. याचं कारण आहे, अपूर्ण जीव आहे, पूर्ण ज्ञानी आहे आणि परिपूर्ण संत आहे. सांगतो आपल्याला, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण, आणि असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण असं म्हणा. आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला विचार करता येईल, ज्याच्याकडे आनंद नाही तो अपूर्ण, जो आनंदाने युक्त आहे तो पूर्ण, पण असलेला आनंद जगाला जो वाटतो आहे तो परिपूर्ण. सेवितो हा रस वाटितो आणि का, म्हणून आनंदे निर्भर डुल्लत असो. आम्हाला आनंद प्राप्त झाला आणि प्राप्त झालेला आनंद आम्ही जगाला वाटत निघालेलो आहे. या पद्धतीने आनंदे निर्भर डुल्लत असो. हे डुल्लत असो म्हटलंय की नाही, हे डुलणं म्हणजे कोणतं, आपल्याला जी बाजारात डुलणारी भेटतात ते नव्हे. ते बऱ्याचदा आपण संध्याकाळी भेटतात आणि आपण त्यांना घरी पोच करतो, हे सामाजिक कार्य आपण रोज करतो, नाही असं नाही, ते नव्हे. हे डुलणं म्हणजे नेमकं कोणतं आहे. महाराज सांगतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, याला डुलणं म्हणा. ऐका, कसल्याही पद्धतीचा आठव राहिला नाही. देहीच विदेही भोगुदशा, याला वेदांताच्या भाषेमध्ये जीवनमुक्ताची अवस्था म्हणतात. देहीच विदेही भोगुदशा म्हणजे ही जीवनमुक्ताची अवस्था आहे. देह असतानाही बंधभ्रमाचा अभाव असणं याला जीवनमुक्त म्हटलं जातं. अज्ञानाची आवरण नावाची शक्ती नष्ट झालेली आहे, पण विक्षेप नावाची शक्ती आणखी नष्ट झालेली नाही. अशा स्थितीमध्ये असलेला जो महात्मा आहे त्याला म्हणा देहीच विदेही भोगदशा. कारण आवरणाच्या नाशाकरता ज्ञानाची गरज असते, पण विक्षेपाच्या नाशाकरता प्रारब्धाचीच गरज असते. या दृष्टीने म्हणजे ज्याचं अज्ञान नष्ट झालेलं आहे पण देहपात झालेला नाही. ऐका, अज्ञान नष्ट झालंय पण देहपात झालेला नाही. देह आहे पण अज्ञान निघून गेलंय. अशा स्थितीमध्ये असलेला जो महात्मा आहे त्याला म्हणा देहीच विदेही भोगदशा. मग देह आहे, अज्ञान जळून गेलंय पण देह आहे. देह आहे म्हटलं की कर्माचा संबंध येतो. देह म्हटलं की कर्माचा संबंध येतो, आणि कर्माचा संबंध आला की पापपुण्याचा संबंध येतो. कर्म म्हटलं की पापपुण्य येतं. महाराज सांगतात, आम्ही देहीच विदेही भोगुदशा असे आहोत, पण असं असताना जरी आमच्या शरीराकडून काही कर्म घडली, अज्ञान नष्ट झालंय पण या शरीराकडून काही कर्म घडली आणि त्या कर्मापासून पाप अथवा पुण्य निर्माण झालं, तरी पण ते पाप अथवा पुण्य आम्हाला लागत नाही. याचं कारण अभंगाचं शेवटचं चरण सांगितलं. कामणे आम्ही झालो अग्नी रूप, तुकामणे आम्ही झालो अग्नी झालो
लागोने दीपाप पुण्यंगा लागोने दीपाप पुण्यंगा लागोने दीपाप पुण्यंगा सर्व दुःख जालो सर्व अलंकार सर्व दुःख जालो सर्व अलंकार लागोने दीपाप पुण्यंगा लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भरा डुलतासो आनंदे निर्भरा डुलतासो आनंदे निर्भरा डुलतासो सर्व दुःख जालो सर्व अलंकार सर्व दुःख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज असं सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निदू पाप पुण्य अंगा. महाराज सांगतात की देहीच विदेही भोगुदशा या नामाने आम्ही या सामर्थ्यापर्यंत पोहोचलो. तेने सदा चित्ता समाधान आनंदे निर्भर डुलत असो देहीच विदेही भोगुदशा इथपर्यंत पोहोचलो. देहीच विदेही स्थिती झालेली असल्यामुळे विदेही स्थिती झालेली असल्यामुळे म्हणजे देह असतानाही मी देह ही भावना राहिलेली नाही आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या भावनेतून आहे. या देहाने काही केलं पाहिजे किंवा काही न केलं पाहिजे याचा काहीही संबंध आता आम्हाला राहिला नाही. धन्योहम कर्तव्यम मी न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्व माध्य संपन्नम. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी सांगतात. चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही ज्ञानोबराय बोलतात. कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुकोबराय बोलतात. त्यामुळे या स्थितीमध्ये आहोत. पण या जगामध्ये वावरत असताना देह म्हटलं की काही ना काहीतरी कर्म आलंच. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही ना काहीतरी कर्म होतच राहतं. ऐका माझं बोलणं. देहाने कर्माचा कंटाळा करून जमत नाही. मला सांगा, मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का? कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमेल का? पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमेल का? अग्नीने उष्णतेचा कंटाळा करून जमेल का? तसं शरीराने कर्माचा कंटाळा करून जमेल का? नाही. शरीर म्हटलं की कर्म आलं. मग ते विहित असो अथवा निषिद्ध असो, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित असो अथवा अन्य कोणतं असो, पण कोणतं ना कोणतं तरी कर्म आलं. आता सांगतात महाराज असं सांगतात, आम्ही तर विदेही स्थितीमध्ये आहोत पण देह तर आहे. आणि देह आहे म्हटलं की कर्म आलं आणि कर्म म्हटलं की विहित अथवा निषिद्ध आलं. आणि नियम असा आहे, विहित म्हटलं की पुण्य आणि निषिद्ध म्हटलं की पाप. तुकोबराय सांगतात, या देहाकडून जोपर्यंत देह राहणार आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्म होणार आहे. आणि ते कर्म विहित अथवा निषिद्ध कर्मामुळे मोडलं जाणार आहे. आणि विहित अथवा निषिद्ध कर्म झालं की पाप अथवा पुण्य निर्माण होणार आहे. पण ते निर्माण झालेलं पाप पुण्य
आम्हाला लागत नाही. लागो नेदू पाप पुण्य अंगा. महाराज जे बोलतात ना, लागो नेदू, निर्माण होऊ नेदू असं नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निर्माण होऊ नेदू पाप पुण्य असं नाही, लागो नेदू पाप पुण्य अंगा. माझा एक प्रश्न आहे, ऐका. आता प्रश्न अगोदर विस्ताराने मांडतो, एवढाच प्रश्न एक उत्तर देऊन थांबणार आहे. प्रश्न असा आहे, महात्म्याच्या शरीराकडून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, कारण तुकोबाराय सांगतात आम्ही झालो अग्निरूप. आणि अग्निरूप या शब्दाचा अर्थ ज्ञानरूप. अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप. आता माझी शंका अशी आहे, महात्म्याच्या शरीरापासून झालेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, कारण तो ज्ञानरूप झाला. मग माझा प्रश्न असा आहे, ते निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य गेलं कुठं? माझा प्रश्न कळतोय का? बघा, मी आणखीन एकदा प्रश्न सांगतो. महात्म्याच्या शरीरापासून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, कारण तो महात्मा ज्ञानरूप झाला. मग निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य गेलं कुठं? त्याला कुठंतरी पाठवावं लागेल ना. त्या शरीरापासून तर कर्म म्हटलं की पाप अथवा पुण्य आलं. रस्त्याने निघालो, मुंगी पायाखाली गेली, झालं ना पाप. एखादी गोष्ट चांगली घडली, झालं ना पुण्य. बरं, पुण्य आणि पापाच्या व्याख्या काही फार अवघड आहेत असं नाही. पुण्य ते परोपकाराय, पाप ते परपीडा. आणि ही जर व्याख्या नाही कळाली तर दुसरी सांगू. मला सांगा, कीर्तन ऐकायला बसणं पुण्याचं का पापाचं? पुण्याचं. कीर्तन ऐकून जाता जाता दुसऱ्याची चप्पल, झालं काय? त्याला किती लागतंय पुण्य अथवा पाप घडायला? म्हणजे ही सोपी व्याख्या तुम्हाला सगळ्याला कळाली. नाही अवघड व्याख्या कळाली तर ही तर व्याख्या कळा. म्हणजे सहज आमच्याकडून घडतंय. विहित कर्म झालं पुण्य, निषिद्ध कर्म झालं पाप. तुकोबाराय सांगतात महात्म्याचं शरीर तर आहे, विदेही स्थिती आहे, मान्य आहे. ते ज्ञानशास्त्राच्या दृष्टीचं मला लावायचंच नाही, मला आता तिकडे जायचंच नाही. पण कर्मशास्त्र नावाची एक देवता स्वतंत्र आहे. आणि ती देवता एवढंच बघत असते की कोण काय कर्म करतं, आणि त्याच्यावर विहित असेल तर पुण्य टाकायचं आणि निषिद्ध असेल तर पाप टाकायचं. एक स्वतंत्र देवता काम करते. ती देवता एवढंच काम करते की या माणसाने पुण्य विहित कर्म केलंय का निषिद्ध कर्म केलंय, ते पुण्य अथवा पाप त्याच्या नावाने टाकायचं. त्याला लागायचं का न लागायचं हा स्वतंत्र ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्राचा विषय आहे. पण कर्मशास्त्राचा निर्मिती हा विषय त्याचा आहे ना, कर्मदेवतेचा. मग महात्म्याच्या शरीरापासून घडलेल्या कर्मापासून निर्माण होणारं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही, मान्य आहे, कारण तो महात्मा ज्ञानरूप झालाय. माझा प्रश्न आहे, मग निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप गेलं कुठं? कुठंतरी पाठवावं लागेल ना. ऐका, आमचे गुरुजी एक उत्तर द्यायचे. गुरुजी आमचे भाऊ फार गोड उत्तर द्यायचे. महात्म्याच्या शरीरापासून झालेल्या कर्मापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही, कारण तो ज्ञानरूप झाला. मग ते पुण्य कुठं गेलं आणि ते पाप कुठं गेलं? पुण्य कुठं गेलं? त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात तिकडं गेलं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आणि पाप कुठं गेलं? त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्यांच्याकडे गेलं. ज्ञानेश्वर माऊली. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. हा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. हे पाप अथवा पुण्य कुठं जातं याची व्यवस्था सांगितली. आणि म्हणून आपल्या पदरात जर पुण्य पडायचं असेल तर आपण महात्म्याचं नामस्मरण करावं, महात्म्याचं चिंतन करावं आपल्याकडून, जेणेकरून त्या दृष्टीने आपल्या पदरामध्ये काहीतरी पुण्य पडेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अधिष्ठानापुढे संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीने ठाण्यामधलं एक अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचं मंडळ आहे आणि प्रासादिक अशा पद्धतीची ही जागा आहे. या अधिष्ठानापुढे ही सेवा संपन्न होते आहे. अतिशयोक्ती वाटेल, परंतु मनातल्या भावना काही ठिकाणी बोलूनच जाव्या लागतात. आपण आतमध्ये माऊलींच्या मंदिरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला आळंदीला गेल्यानंतर सात्विक समाधान प्राप्त होतं, ते समाधान या मंदिरामध्ये प्राप्त होतं. इतकी पावित्र्यता इथं जपली गेलेली आहे. त्या पावित्र्यतेचा कटाक्ष या मंडळाने अतिशय काटेकोर पद्धतीने जपलेला आहे. वेळेचं बंधन असेल,
स्वच्छतेचं बंधन असेल, पावित्र्यतेचं बंधन असेल, विचाराचं, आचाराचं आणि उच्चाराचं बंधन असेल, ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने हे मंडळ आणि या मंडळावर प्रेम करणारे तुमच्या माझ्यासारखे असंख्य भाविक हे सांभाळत आलेले आहेत. मला वाटतं की एका अर्थाने मी थोडं स्पष्ट बोलेल, हे सगळं कोण चालवतं आहे तर ज्ञानोबाराय चालवतात असंच म्हणावं लागेल. शेवटी एखादं मंडळ, विश्वस्त मंडळ हे एक निमित्त असतं. कीर्तनकार एक निमित्त असतो, टाळकरी वादक हे निमित्त असतात. शेवटी तेथे असे देव उभा. हे कीर्तन सेवासुद्धा तो करून घेत असतो. या श्रद्धेने आपण चालणारी मंडळी आहोत आणि ही श्रद्धा जोपर्यंत आपल्या हृदयात टिकून आहे तोपर्यंत आपलं जीवन हे स्थिर आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटी श्रद्धावान लभते ज्ञानम, गीता सांगते. त्या श्रद्धेच्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. या मंडळाचं एक अतोनात आणि अतिव अशा पद्धतीचं प्रेम व्यक्तिशः माझ्यावर काही वर्षापूर्वी सहज इथं एक कीर्तन सेवा आमच्या घोसाळकरांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. घोसाळकर साहेब आमच्याकडे उतरायला असायचे पंढरपूरला, पण तेव्हापासून आदरणीय कैलासवासी दादांची आठवण येते, मराठे दादांची आठवण मला आवर्जून येते. म्हणजे मला थोडं असं म्हणावं लागेल, म्हणजे मिलिंदजी परचुरे इथं आहेत, महाराज इथं आहेत. कीर्तन झाल्यानंतर आतमध्ये बसलो की दादा आम्हाला गुळ द्यायचे आणि पाणी द्यायचे, मला एक गुळाचा खडा द्यायचे, पाणी द्यायचे आणि पुढल्या वर्षीची डायरी द्यायची आणि म्हणायचे यावर्षी पुढलं तुमचं कीर्तन आहे, असं करायचे. म्हणजे ते दादांनी जे प्रेम केलं मला ती मूर्ती आजही आठवते. आपण सगळेजण या मंडळाचे आणि विशेषतः या मंदिराचे एक पद्धतीचे साधक आहोत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडं असंही जाणवतं की हा उत्सव आपला आहे, या उत्सवामध्ये आपल्याला पडेल ती सेवा आपल्याला करायची आहे आणि त्या पद्धतीने ही सेवा ज्या अर्थाने इथं सतरंजी टाकण्याची सेवा केली तरीसुद्धा ती माऊलींची सेवा होणार आहे या श्रद्धेने आपण इथं सेवा करणारी मंडळी मला दिसून येत आहेत. आणि म्हणून आज पहिल्या दिवशी मी अनेक वेळेला माझ्याकडे पुढं परवाच्यापासून माझा परंपरेचा उत्सव बार्शीमध्ये असतो आणि म्हणून बहुतांशी वेळेला मी पहिल्या दिवशी कीर्तनाची सेवा ही आवर्जून का त्यांना सांगतो, मला माझ्या परंपरेला पुढं अडचण येत नाही. पण आपण सगळेजण ठाणेकर मंडळी आणि विशेष एवढ्या मोठ्या शहरामध्ये ही संप्रदायाच्या भूमिका सगळ्या आपण जपून ठेवलेल्या आहेत. आदरणीय सगळी पूज्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आदरणीय, खरं तर मी म्हटलं म्हणजे मी कीर्तन करावं, महाराजांनी ऐकावं, महाराजांनी टाळ घ्यावं, एवढ्या अधिकाराचे आम्ही अजिबात नाही आहे. आम्ही यांची लेकरं आहोत. परंतु मला एवढंच यांच्याबद्दल म्हणावं वाटेल की पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय, एवढंच म्हणेल मी. आम्हा मुलांचं कौतुक बोलून ही आमचे आईवडीलच आहेत, हे सुखावत चाललेत एवढंच म्हणेल. आणि शेवटी आम्हाला कुठंतरी मार्ग दाखवणारी ही ज्येष्ठ मंडळी हवीच आहेत. त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी. कारण मी आपली स्तुती करतोय असं नाही, परंतु काही जागा अशा असतात म्हणजे काही ठिकाणी श्रोतेच वक्त्याला बोलायला लावतात आणि श्रोते वक्त्याला बोलवणारी एक जागा म्हणजे ही ठाण्यातली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथले श्रोते बोलायला लावतात, म्हणजे श्रोतेचा चेहऱ्यावरचा भाव वक्त्याला बोलायला लावतो. जर एखाद्या वेळेस वक्त्याचा एखादा मुद्दा नाही पटला तर श्रोते अशा नजरेने बघतात की याला मारू का खाऊ. मग त्यामुळे ती नजर आपल्यावर कोणता घेत असेल नसेल पण मी तरी घेतो एवढं नक्की आहे. मी ठाण्याचं कीर्तन म्हटलं की आवर्जून सगळ्या श्रोत्यांकडे बघत असतो, आपल्याला कुठं काही बाबा याच्यातून होऊ नये म्हणून थोडा जितका काही एरवी माझ्या गुरूंची माझ्या परंपरेची कृपा माझ्या पाठीमागं असल्यामुळे जे काही मला त्या परंपरेच्या आणि गुरूंच्या आशीर्वादाने शक्य आहे तितका आपल्यासमोर मांडण्याचा मी महाराज म्हटलं मागे. खरं आहे म्हणजे माझ्यापेक्षा आपणही फिरता, खूप आपलाही प्रवास आहे, आपल्यालाही जाणीव आहे. परंतु आजची महाराष्ट्रातली सप्ताहांची पद्धत किंवा अलीकडल्या काळात सप्ताह होत असलेली जी काही तिथली जी असणारी विटंबना म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही. ते बघितलं तर कधी कधी खिन्न होऊन जातं. मला असं वाटतं की कुठंतरी आपण काहीतरी थोडा अभ्यास करून जावं आणि श्रोत्यांच्या समोर मांडावं. अशा महाराष्ट्रातल्या ज्या मोजक्या जागा आहेत त्याच्यातली एक जागा म्हणजे ही ठाण्यातली आहे की तिथं काहीतरी बाबा नाही आपल्याला ठाण्यात कीर्तन आहे ना, आपण बघून गेलं पाहिजे, काहीतरी वाचून गेलं पाहिजे, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, असं काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने इथं येण्याचा योग येतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांवर म्हणजे तुम्हा श्रोत्यांवर आणि आमच्यावरही ज्ञानोबारायांची कृपा अखंड पद्धतीने राहावी. ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचा अर्थ, शब्दांचा अर्थ आम्हाला उलगडावा. ठीक आहे, एका पारायणामध्ये अर्थ नाही उलगडला, वाचत राहा, पारायण करत राहा. कुठं ना कुठं तरी ज्ञानोबाराय त्या ओबीतून कुठून ना कुठून तरी त्याचा अर्थ सांगितल्याशिवाय राहणार नाहीत. त्या ज्ञानोबारायांचे काय आहे, कधी कधी लोक असं विचारतात काय हो एकदा पारायण केलं की झालं की कितीदा वाचायची असते.
कितीदा वाचायची असते म्हणजे कितीदा वाचायची असते? त्याचं उत्तर असं आहे महाराज की कितीदा वाचणं याच्यात जेव्हा जेव्हा आपण ज्ञानोबऱ्यांच्या त्या ओवीवरनं बोट फिरवतो, ओवीचा अर्थ जरी कळलेला असला तरी हा अर्थ असाच आहे असं कधीही पहिल्या अर्थाच्या वेळेला म्हणू शकत नाही. सातत्याने त्या ओवीवरनं बोट फिरवून 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 वैकुंठाशी भोसरीकर माऊली म्हणायचे महाराज. भोसरीकर माऊलींना तुम्ही बघितलं, भोसरीकर माऊली असं म्हणायचे, पुन्हा पुन्हा त्या अक्षरांवरनं बोट फिरवून फिरवून ती अक्षरच आपल्यावर कृपा करतात आणि सांगतात, कीर्तनात जाऊन सांगा आमचा अर्थ असा आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांची कृपा आपल्यावर व्हावी, तुकोबरांच्या अक्षरांची कृपा आपल्यावर व्हावी आणि त्या अक्षरांची कृपा झाली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबरांची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सातत्याने ज्ञानेश्वरीची पारायणं चिंतन आपल्या सगळ्यांकडून व्हावं एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुनश्च एकदा सेवा ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या संत सद्गुरू मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल उठू नका हा नाही विचारिला देकार म्या पुला. उठू नका. क्षमा अपराध महाराज हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी क्षमा अपराध महाराज तुम्ही रामकृष्ण हरी. सर्वप्रथम भाविकांना विनंती, फार उशीर झालेला नाही आहे मुळात, कृपया आपण आपल्या जागेवर बसून घ्या, कोणी उठू नका. आपण आपल्या श्री ज्ञानदेव सेवा मंडळाची 4 तप यशस्वीपणे आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करून मागच्याच वर्षी अमृत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा केला आणि यावेळेला आपलं 51वं हे वर्ष आहे. आणि आजच्या वर्षाची सुरुवात इतकी सुंदर झाली आहे. महाराजांनी इतकं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. महाराजांनी समाधान या विषयावरती खूप अगदी सुंदर भाष्य केलं, अगदी खोलात जाऊन. महाराज, मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं कीर्तन ऐकून आपलं मार्गदर्शन जे आम्हाला मिळालं 2 तास, हे आमच्या चित्ताचं जे आम्हाला समाधान झालं, हा अनुभव आम्ही आत्ता 2 तास या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एक मागे एकदा मी उल्लेख केला होता, पण मी थोडा मोह मला आवरत नाही आहे की जसं आमच्या संगीताच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, संगीताच्या भाषेत 7 सूर आहेत, सारे गम. त्यातला जो पहिला स्वर जो आहे षड्ज सा, हा जितका अचूक आणि सुंदर लागतो ना, तितके पुढचे सगळे स्वर तितकेच अचूक आणि सुंदर लागतात. त्याच्यामुळे महाराजांनी आम्हाला हा विश्वास दिला आहे की पुढची सगळीच कीर्तन आणि दरवर्षीच होतात ती अतिशय सुंदर. आमचं भाग्य आहे की आम्हाला सगळ्यांचं श्रवण या ठिकाणी करायला मिळणार आहे. असो, जास्त वेळ न घेता मी महाराजांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि शेवटी असं म्हणेन, महाराजांनी दादांचा उल्लेख केला आणि पुढची तारीख, तर त्या परंपरेला आणि महाराजांची जी परंपरा महाराजांनी सांगितली त्याला अनुसरून मी असं जाहीर करतो, सगळ्यांना आनंद वाटेल की 21 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आपला 52वा सप्ताह साजरा होणार आहे. आणि 21 डिसेंबर 2025 रोजी हरिभक्त परायण जयवंत महाराज बोधले यांचं मार्गदर्शन आपल्याला पुन्हा लाभणार आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या एकदा वाजवू. खूप खूप धन्यवाद महाराज. त्याचप्रमाणे मृदुंगमणी हरिभक्त परायण तुकाराम मोहरे, त्याचप्रमाणे प्रितेश भाग्यवंत हरिभक्त परायण प्रितेश भाग्यवंत, त्यांचे आभार. आणि अतिशय सुरेल गायन हरिभक्त परायण अंकुश महाराज आणि विकास महाराज कोस्तेकर, अतिशय त्यांचे मनापासून आभार. आणि महाराजांनी आपल्याला इतकी म्हणजे श्रोत्यांनाही प्रमाणपत्र दिलेलं आहे, आपल्या मंडळाला प्रमाणपत्र दिले आहे. सर महाराज, मी एवढंच म्हणू शकतो की आपण जे या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आपल्या मंडळाबद्दल, या सगळ्याचं श्रेय आत्ताच्या पदाधिकाऱ्यांना आहेच आहे, पण ज्यांनी या ठिकाणी हे बीज रोवलेलं आहे ती सगळी आमची जुनी मंडळी आहेत. आता मला भरून येते त्यांची. असो, मी जास्त वेळ न घेता पुढे जातो. आणि टाळकरी बंधूंनी उद्याचे कार्यक्रम सांगायचे राहिले, क्षमा.
पहाटे 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत काकडा भजन, सकाळी 7 ते 10 श्री ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण, 11 ते 12 संत तुकाराम महाराज गाथा भजन, उद्या दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसननगर ठाणे यांचं भजन होईल. उद्या संध्याकाळी 6:45 ते 6:45 हरिभक्त पारायण यशोद महाराज पाटील समज माझ्या पाठीशी ओके महाराजांनी आत्ताच जाहीर केलं आहे. हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज सदगीर यांचं उद्या संध्याकाळी प्रवचन होणार आहे. आणि उद्या रात्री 8 ते 10 हरिभक्त पारायण श्री गुरु हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर पंढरपूर देगलूर यांचं उद्या कीर्तन होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. टाळकरी बंधूंनी चहा घेऊन जाणं ही विनंती. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.